काय आहे हे लाल किताब? लाल किताब एक रहस्य आहे, ज्ञानचा सागर आहे आणि खूप डेप्थमध्ये आहे आणि इतकं सिम्प्लिफाईड पण आहे. पहिले तर तुमच्याकडे कुंडली असायला पाहिजे, ठीक आहे. जसं मी म्हटलं की आता पहिले तुमची लग्न कुंडली आहे. लग्न कुंडली. हा, लग्न कुंडली. मग आता तुमचे जे प्लॅनेट आहेत ना त्याच घरामध्ये राहतील. त्याला लाल किताब का नाव पडलेलं आहे? तो आता हे घर आहे ना अफेअर्सचं आहे, तर मग याचे जे अफेअर्स होतील ना ते इंटरकास्ट होतील. आता प्रॉजनीमध्ये इश्यू काय येतात, ते त्यांना ना सवय होते की ना मास्टरबेशन करण्याची, म्हणजे लहानपणापासून सवय लागलेली असते, त्याच्यामुळे त्यांचे ना स्पर्म काउंटची क्वालिटी खराब होते. मग याच्यासाठी उपाय त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, 43 डेज तर ब्रह्मचर्य पालन करायचंय आणि श्रीहरीची वंदना करायची. घरामध्ये मुबलक पैसा यावा, लक्ष्मी एकदम टिकून राहावी, याच्यासाठी काय उपाय दिलेले लाल किताबमध्ये? लाल किताबमध्ये सगळ्यात पहिले एक सिंपल रेमेडी सांगितली आणि मी सांगितले तरी 90% लोक ना 99% लोक म्हणतात याच्यात मजा नाहीये. 6th हाऊसमध्ये केतू बसतो. तुमचे जे मामा मामी आहेत ना त्यांची लाईफची लंका लागलेली असते, त्यांच्या करिअरमध्ये इतके प्रॉब्लेम्स येतात ना, अप्स अँड डाऊन्स येतात. ॲस्ट्रॉलॉजी काय चुकलंय हे सांगते, पण लाल किताब त्यावर लगेच उपाय पण देते. जे तुम्हाला स्ट्रेस होत असेल, झोप येत नसेल, ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला काय करायचं, एक लाल कलरचा आहे ना कपडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सॉफ्ट टाकायची 100 ग्राम आणि त्याची अशी गाठ मारायची, पोटली बनवायची आणि उशीखाली ठेवून द्यायची. बघा आता काही केसेसमध्ये ना डिवोर्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता तुमचा जो स्पाऊस आहे तुम्हाला दिवस ना रात्र मारतच आहे ना, अब्यूज करत आहे, तर मग कधी कधी ना तुम्हाला डिवोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. घरामधलं जे वातावरण आहे ते पवित्र राहणे, अशा पद्धतीच्या काही समस्या असतात, त्याच्यासाठी काय आहेत लाल किताबमध्ये उपाय? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आजचा एपिसोड अत्यंत स्पेशल, अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे, कारण आज आपल्या पॉडकास्टवरती, आज आपल्या राजमंचावरती पुन्हा एकदा ॲस्ट्रॉलॉजर हिनाया कोळेकर मॅम आलेल्या आहेत. यापूर्वी आपला एक पॉडकास्ट झाला होता, किती सुंदर पद्धतीने त्यांनी ॲस्ट्रॉलॉजी आपल्याला समजावून सांगितली होती. आमचं मन भरलं नाही आणि प्रेक्षकांचंही मन भरलं नाही, म्हणून पुन्हा एकदा मॅम आपल्या मंचावरती आलेल्या आहेत. आणि आज जो आपण विषय घेतलेला आहे तो तेवढाच इंटरेस्टिंग आहे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मला सर्वात आवडणारा टॉपिक म्हटलं तर लाल किताब आहे, कारण त्याच्यात सर्वांसाठीच त्याच्यामध्ये जे उपाय दिलेले असतात, छोटे छोटे घरगुती नुस्खे जे सांगितलेले असतात, ते इतके सुंदर पद्धतीने सांगतात की काय होतं, ज्योतिष हे तुम्हाला मार्ग दाखवतं किंवा पुढचं ज्योतिष हे तुम्हाला काय घडेल हे सांगतं. ज्योतिष हे तुमचे ग्रह बलवान आहेत, वीक आहेत हे सांगतं, परंतु लाल किताब हे तुम्हाला त्यावरती उपाय देतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला माझं नशीब साथ देत नाही ना, अशा लोकांनी हा पॉडकास्ट 100% बघावाच, शेवटपर्यंत बघावा. लाल किताब काय असतं, ज्योतिषशास्त्रापासून लाल किताब वेगळं आहे की ते एकच आहे, लाल किताब आपल्या आयुष्यावरती कसं परिणाम करतं, आपल्याकडे पैसा असेल, आरोग्य असेल, रिलेशनशिप्स असतील किंवा एकूणच आपल्या आयुष्यात आलेल्या खडतर प्रवासासाठी सगळे उपाय या लाल किताबमध्ये दिलेले असतात. त्यामुळे आजचा पॉडकास्ट अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण वळूयात आपल्या आजच्या गेस्ट हिनाया कोळेकर मॅम. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा राजमंचावरती. कशा आहात? मस्त. राधे राधे. राधे राधे मॅम. थँक्यू फॉर कॉलिंग मी अगेन. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटतंय. नाही, बोलवलंच पाहिजे होतं, कारण मला फार मागच्या वेळेस आपण जो पॉडकास्ट झाला ना त्याच्यामध्ये मी शेवटी तुम्हाला बोललोच होतो, तुमची डेप्थ खूप छान आहे मॅम नॉलेजची, आणि तुम्ही कुठलीही गोष्ट इतक्या छान पद्धतीने समजावून सांगता. मला परत एकदा भेटायचं होतं आणि आजचा पॉडकास्ट त्यासाठीच आहे. लाल किताब काय आहे हे लाल किताब? लाल किताब एक रहस्य आहे, ज्ञानचा सागर आहे आणि खूप डेप्थमध्ये आहे आणि इतकं सिम्प्लिफाईड पण आहे. आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की अरे लाल किताब म्हणजे अशी लाल रंगाचं काहीतरी पुस्तक असेल आणि नाहीतरी असे बरेचसे मार्केटमध्ये मिळत आहे. बट लाल किताब आहे ना त्याच्यापेक्षा पण काही वेगळी आहे. आणि बरेचसे लोक असं पण म्हणतात की लाल किताब रावणने लिहिली आहे आणि रावणचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्यानंतर आहे ना ती बुक गायब झाली आणि त्याचे जे चेले चपाटे आहेत ते घेऊन गायब झाले. मग ती अरबमध्ये मिळाली आणि त्याला उर्दूमध्ये ट्रान्सलेट केलं आणि अशा प्रकारे हे सगळे जे आहेत ना ते मिथ आहे. मिथ आहे. मी तेच विचार करत होतो, त्याची हिस्ट्री आहे. हा, ती हिस्ट्री नाहीये, ते मिथ आहे. पण ते ऐकायला किती मजा येते, अरे रावणने लिहिली आहे, रक्ताने लिहिली आहे असं नाव ऐकल्यानंतर. पण पहिल्यांदा बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की अच्छा याच्यामध्ये काहीतरी असं लिहिलं असेल, बेसिकली रक्तानं काहीतरी लिहिलं असेल ना, आपल्याबद्दल काहीतरी जाणून घेण्यासारखं असेल. तर लाल किताब ऍक्च्युली जसं नाव फक्त त्याचं, जसं ऍस्ट्रॉलॉजी आहे, वैदिक आपली पराशर ऋषींची ऍस्ट्रॉलॉजी आहे, त्याचीच एक ब्रांच आहे लाल किताब. जसं केपी ऍस्ट्रॉलॉजी आहे, BNN आहे,
भृगुनंदी नाडी आहे म्हणजे नाडी ॲस्ट्रोलॉजी आहे. तसंच लाल किताब एक सब्जेक्ट आहे, ठीक आहे, एक विषय आहे. जसं आपल्या सायन्समध्ये केमिस्ट्री असते, फिजिक्स असते, तशा प्रकारे एक लाल किताब सब्जेक्ट आहे आणि तो इतका इझी आहे. आणि आता हे बऱ्याचशा लोकांना लाल किताब बिलकुल आवडत नाही. आता हे आवडत कोणाला नाही, जे ऑलरेडी ॲस्ट्रोलॉजर आहेत, वैदिक ॲस्ट्रोलॉजर, त्यांना हे बिलकुल ते घृणा करतात त्याच्याबद्दल. कारण काय होतं ना, आता विचार करा, एक ॲस्ट्रोलॉजी शिकायला तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 वर्ष लागतात, 2-3 वर्ष तर मिनिमम लागतातच. त्याच्यामध्ये खूप सारे कॉम्बिनेशन आहेत, रूल्स आहेत आणि तुम्हाला थोडं क्रिएटिव्ह व्हावं लागतं. मग तुम्हाला ते इझिली येतं, नाही तर मग त्याच्यामध्ये असं नाही आहे. बट लाल किताबमध्ये कसं आहे, तुम्ही 2 महिन्यामध्ये लाल किताब शिकून प्रेडिक्शन करायला चालू शकता, प्रॅक्टिस करू शकता. मग त्या लोकांना वाटतं, अरे यार, मी तर एवढे वर्ष घातले आणि हे लोक यायलेत मार्केटमध्ये आणि आमच्यापेक्षा जास्त पैसे कमवायला लागले. आणि बेसिकली लाल किताब जी आहे ना, त्याच्यामध्ये मॅक्सिमम गोष्टी यांना लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, तुमच्या हा प्लॅनेट या घरामध्ये बसलाय तर तुमच्या घराच्या समोर हा खाली प्लॉट असेल, तुमच्या घराचे शेजारी हे असेल, नाही तर महिना तुमचा जर मंगळ 8व्या घरामध्ये आला तर तुमचा लहान भाऊ 5 ते 8 वर्षाचा गॅप असेल. तर पहिल्यापासून प्रिडिक्शन लिहिलेलं आहे, तर खूप इझी होऊन जातं. मग आता तुम्ही लाल किताब शिकला ना, मग तुम्हाला त्या तुमच्या समोर कुंडली आली की तुम्ही काय करता, अच्छा पहिल्यापासून आता पहिल्या घरामध्ये हा प्लॅनेट आहे, तुम्ही हे डायरेक्ट सांगायला चालू करता. ती इतकी सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे. आणि लाल किताब जी फेमस झाली ना, ती उपायांसाठी झाली. उपाय इतके सिम्पल, त्याच्यामध्ये काही डोकं लावायची गरज नाही, ना एक्झॉल्टेड प्लॅनेट नाही आहेत, डेबिलेटेड प्लॅनेट नाही आहेत, नाही तर तुम्हाला वक्री ग्रह नाही बघायचंय, नाही तर कोणाच्या प्लॅनेटची दृष्टी बघायची नाही, काही नाही आहे त्याच्यामध्ये. सिम्पल. आणि त्याच्या लाल किताबमध्ये कसं आहे, तुम्हाला एकच कुंडली आहे. जसं आपण वैदिक ॲस्ट्रोलॉजीमध्ये कसं होतं, आपल्याला 12 कुंडली आहेत, 12 लग्न आहेत, ठीक आहे, 1 ते 12 राशी, मेष लग्न, मग वृषभ लग्न, आपण बऱ्याचदा ऐकलं असेल ना, त्याच्यामध्ये इतके कॉम्बिनेशन आहे. बट जेव्हा तुम्ही लाल किताब बघता ना, त्याच्यामध्ये एकच कालपुरुषची कुंडली आहे, म्हणजे फक्त सगळ्यांचं मेष लग्न, तुमचं मेष लग्न असेल, माझं मेष लग्न असेल, मग त्याच्यामध्ये राशी काही नसते. ते म्हटले राशी वगैरे त्याचं काही नाही. इथं हाऊसचं इम्पॉर्टंट आहे आणि तो प्लॅनेटचं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, राशीला इम्पॉर्टंट नाही. सगळ्यांची राशी म्हणजे एकच कुंडली बनणार, ती मेष लग्नची कुंडली म्हणजे कालपुरुषची कुंडली बनते. आणि त्याच्यानंतर मग प्लॅनेटचे प्रेडिक्शन व्हायला चालू होतात. आणि याचे सिम्पल उपाय पण इतके इझी आहेत ना. म्हणजे आता लेट सपोज आहे ना, पहिल्या घरामध्ये राहू बसला, तर राहू बसल्यानंतर काय होतं, तुमचं सूर्य खराब होतो. हे पहिल्यापासून लिहिलेलं आहे. आणि सूर्य खराब झाला तर काय होतं, सूर्य तुमचा जॉब आहे, बॉस आहे, तर बॉससोबत प्रॉब्लेम होतात, जॉबमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, तुम्हाला मान सन्मान नाही मिळत, कारण की तुमचं जे स्टेटस आहे ना, तुमचा मान सन्मान आहे ना, तो सूर्य असतो. मग तुम्हाला लोक इज्जत देत नाही, काम तुम्ही करता आणि तुमचं क्रेडिट दुसरं कोणी घेऊन जातं. आणि हे सगळं लिहिलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याची सिम्पल रेमेडी आहे. तुम्ही काय करा, नदीमध्ये जाऊन 400 ग्राम लीड वाहा, ही रेमेडी आहे. माझ्या अशा प्रकारच्याच रेमेडी आहेत की हे नदीमध्ये वाहा, नाही तर तुम्ही काय करा, हे म्हणजे घरामध्ये हे ठेवा, जसं झोप येत असेल तर त्याच्यासाठी ही रेमेडी करा. अशा बेसिकली सिम्पल रेमेडीज आहेत. आणि मला असं वाटतं की आपण उपायावरती तो थोड्या वेळाने येऊ. लाल किताब तुम्ही जे सांगितलं ज्या पद्धतीने, तेच मला फार इंटरेस्टिंग वाटलं. मला सुद्धा असं अजम्पशन होतं की लाल किताब म्हणजे काहीतरी, आणि मी हे ऐकलं होतं रावणाने त्याच्या रक्ताने लिहिलेली आहे, आणि मला असं वाटलं की ते काहीतरी ब्लॅक मॅजिक अँड ऑल अशा पद्धतीचं काहीतरी असेल. नाव पण त्याचं लाल किताब, खुनी आत्मा फिल्मचे नाव नसतात तशा पद्धतीचं आहे ते. त्याला लाल किताब का नाव पडलेलं आहे? असं सब्जेक्टचं नावच दिलंय ते, ठीक आहे. जसं आपली काळी किताब आहे ती तंत्रशी रिलेटेड आहे. ती कम्प्लिटली तंत्र. एक सुनेरी किताब आहे, त्याच्यामध्ये ना पूजा पाठ बद्दल सांगितलेलं आहे. अशा तसं लाल किताब एक सब्जेक्ट आहे, त्याचं काही घेणं देणं नाही. याच्यामध्ये ऑलरेडी फक्त सिम्पली आहे ना प्रिडिक्शन लिहिलेलं आहे, तुम्हाला फक्त शिकायचे. आणि मग तुम्ही जेव्हा तुमच्या जो कुंडली आली, तुम्ही फटाफट बोलायला चालू करता आणि समोरचा व्यक्ती म्हणतो हो हो हो, अशा प्रकारे. थोडंसं सोपं करूया त्याला. म्हणजे आपण जसं ज्योतिषशास्त्रामध्ये जे वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आहे आपली, त्याच्यामध्ये आपण बर्थ डेट, बर्थ प्लेस आणि शहराचा टाइम हे टाकतो आणि त्याच्यात एक चार्ट तयार होतो. तसंच याच्यात सुद्धा आहे. पहिले तर तुमच्याकडे कुंडली असायला पाहिजे, ठीक आहे. जसं मी म्हटलं की आता पहिले तुमची लग्न कुंडली, लग्न कुंडली. लग्न कुंडली. मग आता तुमचे जे प्लॅनेट आहेत ना, त्याच घरामध्ये राहतील. फक्त तुमचं जे आता पहिल्या घरामध्ये होऊ शकतं 5 नंबर लिहिलाय, 4 नंबर लिहिलाय, 3 नंबर लिहिलाय, तर ते लग्न म्हणजे ते राशींचे नंबर आहेत, ठीक आहे. तर मग ते राशीचे नंबर काढून तिथं फक्त एक कालपुरुषची कुंडली येते, म्हणजे 1 नंबर पासून सगळ्यांची कुंडली लाल किताबची तशी स्टार्ट होते. फक्त तो प्लॅनेट ज्या घरामध्ये बसलाय त्याच घरामध्ये असेल. म्हणजे 8व्या घरामध्ये तुमचा राहू असेल तर सेम तुमच्या लाल किताब कुंडलीमध्ये पण 8व्या घरामध्ये राहू तुम्हाला लिहायचा. फक्त जे नंबर्स आहेत ना, ते कालपुरुष कुंडलीप्रमाणे होतील, म्हणजे मेष राशीच्या कुंडलीप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे. तर बस एवढंच आहे बाकी. आणि प्रिडिक्शन खूप इझी आहेत त्याच्या. अच्छा, त्याच्यात जसे 12 चार्ट निघतात याच्यामध्ये एकच कालपुरुष कुंडली त्याला म्हणतात. आणि याच्यात खूप जास्त काही पाहिले जात नाही. एकच ग्रह, एकच प्लेस, एकच
हा, राशीला राशी. बघितलं नाही जात. बरं, मग हे वरवर नाहीये? वरवर नाहीये ऍक्च्युली. काय आहे ना, म्हणजे माझा विचारण्याचा हा. उद्देश हाच की आता फॉर एक्झाम्पल काय आहे, डीप स्टडी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सगळे चार्ट बघून, इंटर रिलेशन बघून, को रिलेशन बघून त्याचं प्रिडिक्शन केलं जातं. तर लाल किताब म्हणजे काही जास्त बघितलं नाही म्हणजे वरवर तर नाही ना, असं माझं म्हणायचं. कसं आहे माहितीये का, आता जेव्हा एखादा व्यक्ती आहे ना वैदिक ॲस्ट्रॉलॉजर असेल, तर त्याला ना थोडंसं क्रिएटिव्ह व्हावं लागतं. एक्झाम्पल सांगते. आता जसं आता तुमचं 5th हाऊस, ठीक आहे, आता 5th हाऊस मध्ये 5 नंबरची राशी आहे आणि तिथे राहू बसलाय. त्यामुळे आता एखादा लाल किताब नाही, एखादा जर आहे ना वैदिक ॲस्ट्रॉलॉजर असेल, तर त्याला तिथं काही लिहिलेलं नाहीये, कोणी असं कॉम्बिनेशन नाही सांगितलं, त्याला क्रिएटिव्ह व्हावं लागेल. आता हे सगळे मी कॉम्बिनेशन मी स्वतः सांगते कशी आपण प्रिडिक्शन करू शकतो. जसं 5th हाऊस मध्ये 5 नंबरची राशी, 5 नंबर तर सूर्याची राशी आहे, ठीक आहे. सूर्य म्हणजे पहिला मुलगा असतो आणि 5वं घर हे आपल्या ना चिल्ड्रन्सचं असतं, जे आपले बाळ असतात ना, मुलगा मुलगी जे पण असेल तर त्यांचं असतं, ठीक आहे. राहू थोडा ना म्हणजे खुराफाती प्लॅनेट आहे. तर म्हणजे यांचा जो मुलगा असेल, ठीक आहे, तर तो थोडासा ना म्हणजे त्याचं डोकं एक शार्प असेल आणि थोडासा नॉटी टाईपचा असेल. तर त्याच्याकडे 101 तरीके असतील आपल्या टीचरला परेशान करण्याचे. चंचल म्हणजे असे त्याच्याकडे इतके प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे दुसऱ्यांना परेशान करण्यासाठी डोकं. आणि मग आता हे झालं एक प्रिडिक्शन. मग आता दुसरं प्रिडिक्शन आपण कसं लावू शकतो, आता हे घर आहे ना अफेअर्सचं आहे, तर मग याचे जे अफेअर्स होतील ना ते इंटरकास्ट होतील ना, असं होऊ शकतं. हा, खूप सारे होतील, मल्टिपल अफेअर्स होतील. राहू काय म्हणतो, अरे कर ना, काही नाही होत, मी आहे ना, मी तर खूप सारे केलेत, काही फरक पडत नाही. राहू सारखा असं उद्दम सारखा प्लॅनेट आहे ना, तो थोडा खुराफाती आहे, त्याला नॉर्मल गोष्टी आवडत नाही. आणि हे झालं दुसरं प्रिडिक्शन. आता तिसरं प्रिडिक्शन आपण काय लावू शकतो, आता हे ना चांटिंगचं पण आहे, मंत्र चांटिंगचं. तर मग या व्यक्तींना असे मंत्र चांट करायला आवडतात ना, जे बाकी लोक विचार पण नाही करू शकत. म्हणजे असे उग्र देवतांचे, आता काली माताची पूजा करतात, आउट ऑफ द बॉक्स, जे नॉर्मल लोक पूजा करत नाहीये, अशा प्रकारचे ते मंत्र चांटिंग करत असतील. मग आता हे झालं अजून एक प्रिडिक्शन. अजून एक आपण प्रिडिक्शन काय लावू शकतो, आता हे एज्युकेशनचं पण घर आहे, तर मग आपण काय म्हणू शकतो, यांना असे सब्जेक्ट शिकायला आवडतात ना जे बाकीच्या डोक्यांच्या बाहेर आहेत. म्हणजे लोक बाकी विचार पण नाही करत, अच्छा हे काय असते, हे आपल्या घरामध्ये कोणी असं केलं नाहीये, अशा प्रकारचे हे शिकू शकतात. ओके, अच्छा. म्हणजे हे अशा पद्धतीने प्रिडिक्शन ते केलं जाऊ शकतं. हे वैदिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. मग आता डायरेक्ट जर तुम्ही आता म्हटलं, आता जर तुम्ही लाल किताबमध्ये आला, तर लाल किताबमध्ये असे डायरेक्ट लिहिले आहे, तुमचं आता ज्युपिटर आहे फॉर एक्झाम्पल. जेव्हा ज्युपिटर आपल्या ना 7th हाऊस मध्ये असतो, तेव्हा आपण काय म्हणतो, अरे पूजा वगैरे करायची जास्त लाई आहे, मंदिरामध्ये ना मूर्ती नाही ठेवायच्या, असं म्हटलं जातं. मग आता लोकांना कसं वाटतं, अरे आमच्या आस्थांसोबत आहे ना खिळवाळ होतोय, आम्ही का करणार नाही पूजा. बेसिकली म्हणतात, अरे तुला ऑलरेडी एवढा ज्युपिटर चांगला दिलाय. नॉर्मली ही लोक काय करतात, ते खूप जास्त आस्तिक होतात आणि त्यांना ते पूजा पाठ एवढं. काही प्रॉब्लेम आला म्हणजे आता तुम्हाला ताप जरी आली ना, तर काय करणार, बाबांकडे जाणार आणि म्हणणार, अरे बाबा काहीतरी बघणार, ॲस्ट्रॉलॉजरकडे जाणार, या देवाची पूजा कर, ते पूजा, जा हॉस्पिटलमध्ये डोळ्या घे, चांगली डाईट कर. हे सिम्पल आहे, पण ते म्हणतात तुम्हाला ऑलरेडी एवढं सगळं दिलंय, तर त्याच्यामुळे असं नाही म्हटलं जातं. तर हे जे प्रिडिक्शन आहे ते ऑलरेडी लिहिलेलं आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त अजून एक एक्झाम्पल सांगते. जसं 4th हाऊस मध्ये केतू येतो, जेव्हा केतू 4th हाऊस मध्ये येतो ना, तर काय होतं की अशा व्यक्तींना जर मेलच्या कुंडलीमध्ये, ठीक आहे, त्यांना ना प्रॉजनीमध्ये इश्यूज येतात. आता प्रॉजनीमध्ये इश्यू काय येतात, ते त्यांना ना सवय होते की ना मास्टरबेशन करण्याची, म्हणजे लहानपणापासून सवय लागलेली असते, त्याच्यामुळे त्यांचे ना स्पर्म काउंटची क्वालिटी खराब होते. मग याच्यासाठी उपाय त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, 43 डेज तर ब्रह्मचर्य पालन करायचंय आणि श्रीहरीची वंदना करायची, बिना चप्पल घालता मंदिरात जायचंय तुम्हाला, ठीक आहे, आणि म्हणजे ना तुला स्वीट दान करायचंय. मग आता इथं काय सांगते, एक तर तुम्ही 43 डेज वर ना आपल्या सेन्सेसवरती कंट्रोल करायचंय आणि तुम्हाला आहे ना म्हणजे बेसिकली तुमची हिलिंग होतीये या 43 डेज मध्ये. अशा प्रकारे ह्या रेमेडीज आहेत आणि हे प्रिडिक्शन ऑलरेडी लिहिलेलं आहे. अच्छा, असं म्हणजे ते एवढंच वेगळं आहे, त्याच्यात अॅक्युरेसीचे चान्सेस, अॅक्युरेसी पण तेवढीच आहे. आणि अॅक्युरेसी म्हणजे तुम्ही आता मी जर तुम्हाला सांगितलं तुमचा हा प्लॅन इथं बसला आणि तुम्हाला हे रिझल्ट मिळतात, तर तुम्ही होच म्हणणार, नाही म्हणू शकत नाही, इतके अॅक्युरेट आहे त्या. फरक काहीच नाही वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आणि वैदिक ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे तुम्हाला क्रिएटिव्ह होऊन प्रिडिक्शन बनवावं लागतात, बट याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नाही, ऑलरेडी लिहिलेलं आहे, तुम्ही फक्त त्यांना सांगायचं नाही, ते ऍक्सेप्ट करतात. आता पुढे चालून आपण अजून प्रिडिक्शन बद्दल मी सांगेल ना, तुम्हाला अजून वाटेल की अच्छा, आणि कमेंट करून पण लोक सांगतील, हा माझा पण या घरामध्ये हा आहे, तर मला पण असंच प्रॉब्लेम होतोय. अच्छा, म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आणि लाल किताब, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेडिक्शन हे करावे लागतात, तयार करावे लागतात, याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे हे हा आजार, हे त्याचं औषध, अशा पद्धतीने ते पूर्णपणे लाल किताबमध्ये दिलेले आहे. आणि अजून थोडं अजून वाटल्यास एक्झाम्पल सांगते. जसं तेव्हा 3rd हाऊस मध्ये राहू येतो ना, तर आपण असं म्हटलं जातं ना की यांचे जे सासरचे लोक आहेत ना, ते इन्फ्लुएन्शियल असतात, या तर ते इन्फ्लुएन्शियल फॅमिलीला बिलॉंग करतात, रिच असतात, नाही तर यांच्या लग्नानंतर ते रिच होतात.
अच्छा. हा, ही प्रिडिक्शन ऑलरेडी लिहिलेली हे आहे कशात? लाल किताब. लाल किताबमध्ये. हां. ठीक आहे. तर हे असं होतं. आणि जेव्हा 8व्या घरामध्ये मंगळ येतो, तर म्हणजे तुमचा भाऊ असेल नाही तर बहीण असेल ना, त्यांच्यामध्ये 5 ते 8 वर्षाचा गॅप असतो. हे प्रिडिक्शन लिहिलेलं आहे ऑलरेडी. ते आणि जेव्हा पहिल्या घरामध्ये ज्युपिटर येतो ना, तेव्हा असं म्हटलं असतं ना, अनपढ राजा आहे. म्हणजे यांच्या एज्युकेशनमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम येते आणि मग त्यांना काय होतं, म्हणजे ती जेवढं एज्युकेशन घेत राहतील ना, तेवढं त्यांच्या करिअरमध्ये चांगले रिझल्ट त्यांना मिळतात. आणि जेव्हा ज्युपिटर 5th हाऊसमध्ये असतो ना, तर यांचं जेव्हा बाळ जन्मतं ना, तर त्यांचं लक वाढतं असं म्हटलं जातं. तर हे जे प्रिडिक्शन आहेत ते मॅक्सिमम लिहिलेले आहेत. जेव्हा 7th हाऊसमध्ये मर्क्युरी बसतो ना, तर यांची जी लाईफ असते ना, ती मजेदार नाही. म्हणजे लहानपण मजेदार पद्धतीने निघून जातं, मोठेपणाने पण आणि म्हातारपण मजेदार. आणि हे थोडे इंटेलिजंट पण असतात, कम्युनिकेशन त्यांचं चांगलं असतं आणि त्यांचं मन असतं की बिझनेस करावं. आणि याच्या व्यतिरिक्त जेव्हा ज्युपिटर 10th हाऊसमध्ये बसतो, तर त्याला असं म्हटलं जातं ना, नेकी कर और जूते खा. म्हणजे काय होतं ना, की तुमचा असा स्वभाव असतो ना, तुम्ही दुसऱ्यांना हेल्प करायला. हां, आता लेट सपोज तुम्ही बिझनेस करता आणि तुमच्याकडे आता मी आले, अरे राजभैया तुम्ही माझे फ्रेंड आहात, मला हे फ्रीमध्ये द्या. पण तुम्हाला वाटेल हां ठीक आहे, देऊन टाकेल. आता एक व्यक्ती आला तर ठीक आहे, 10 व्यक्ती आले तर, 100 व्यक्ती आले तर मग तुमचं काम कसं चालणार? मग अशा व्यक्ती म्हणून म्हटलं जातं की तुम्हाला थोडंसं ना कसाई बनायचंय. कसाई म्हणजे त्याचा लिटरली मिनिंग नाही घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बिझनेस करताय ना, तर तुम्हाला त्याची माहिती पाहिजे की नक्की काय केलं पाहिजे. तुमचे ना रूल्स तुम्हाला सेट करून ठेवावं लागतं. तर अशा प्रकारे प्रिडिक्शन लिहिलेले असतात त्याच्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त अजून एक इंटरेस्टिंग प्रिडिक्शन सांगते. जेव्हा ना 6th हाऊसमध्ये केतू बसतो, त्यांचे जे मामा मामी आहेत ना, त्यांची लाईफची लंका लागलेली असते. त्यांच्या करिअरमध्ये इतके प्रॉब्लेम्स येतात ना, अप्स अँड डाऊन्स येतात. मामा मामीच हा, मामा चुलते वगैरे पण नाही, मामा मामी. ठीक आहे. आणि जेव्हा तुमचा इथं ज्युपिटर बसलेला असतो, तेव्हा त्या मामा तुमचा रिच असतो. तर हे प्रिडिक्शन ऑलरेडी लिहिलेले आहेत लाल किताबमध्ये. इतके इंटरेस्टिंग आहेत. हो का? आणि किती मोठं आहे हे पुस्तक, म्हणजे लाल किताब? ऍक्च्युली लाल किताब इतकी मोठी नाहीये, पण काय आहे ते उर्दूमध्ये लिहिले आणि एकदम तुम्हाला ना असे कट टू कट आन्सर नाहीये. तुम्हाला थोडंसं ना त्याला ना समजून घ्यावं लागेल. मराठीमध्ये अवेलेबलच नाही? नाही, मराठीमध्ये तर नाहीये. उर्दूमध्ये आहे आणि मराठीमध्ये तर मला आतापर्यंत तर नाही बुक भेटला. पण ते कसं आहे माहितीये, तुम्हाला थोडंसं त्याची लँग्वेज समजून घ्यायची आहे. म्हणजे मराठीमध्ये बुक उपलब्धच नाही लाल किताबवरती? आय थिंक सो नाहीये. किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला करावं लागेल असं वाटायला लागले, कारण इतकं छान सायन्स आहे आणि मराठीमध्ये उपलब्ध नाही. नाही, ऍक्च्युली ते मराठीमध्ये नाहीये. मराठीमध्ये ऍक्च्युली बऱ्याचशा लोकांना लाल किताब म्हणजे हे पण नाही माहिती आहे. काय असतं लाल किताब? इतकी सिंपल आहे ना, कोणी पण शिकू शकतं. मी काय म्हटलं, 1-2 महिन्यामध्ये कोणी पण शिकून आहे ना. आणि ह्याच्यामध्ये अजून हे तर झालं नॉर्मल ऍस्ट्रोलॉजर. ठीक आहे. आणि अल्ट्रा प्रो मॅक्स वाले ऍस्ट्रोलॉजर पण असतात. त्याच्यामध्ये काय होतं माहितीये, तुमच्या ना वार्षिक कुंडली बनते, वर्षफल म्हणतात त्याला. आणि 35 सालाचं चक्र पण असते. मग त्याच्यानुसार तुमच्या भविष्याचं आहे ना प्रिडिक्शन होतं. आतापर्यंत जे मी प्रिडिक्शन सांगितलं ना, ते ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही रिलेट करताय. मग आता तुमचा बर्थडे टू बर्थडे वर्षफल चेंज होतं. जसं आहे ना, जसं माझ्या मागच्या बर्थडे पासून आत्ताच्या बर्थडे पर्यंत 1 वर्षाचं एक प्रिडिक्शन बनतं आणि त्याच्यानुसार माझ्या लाईफमध्ये इव्हेंट्स होतात. जसं मी एक सिंपल सांगते. मी बघितलं की माझ्या 8व्या घरामध्ये मर्क्युरी यायला, आणि जेव्हा 8व्या घरामध्ये मर्क्युरी येतो ना, तेव्हा काय होतं ना, तुमच्या बिझनेसमध्ये लॉसेस होतात, फायनान्शियल लॉस होतो. आता मी जेव्हा बघितलं तेव्हा आता मला टेन्शन आलंय. नाही बघितलं ना तर थोडं वाटतं ना की अरे काहीतरी गडबड. पण त्याची एक सिंपल रेमेडी आहे. तुम्हाला काय करायचं, एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे, तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ग्रीन मूग टाकायचे, ठीक आहे, होल मूग असतात ना ते टाकायचे, तांब्याचं झाकण लावायचे आणि तांब्याच्या तारेने शोल्डरिंग करायचे आणि सकाळी 3:30 ते 4 या दरम्यान जाऊन तुम्हाला सुनसान जागेमध्ये जमिनीमध्ये गाडून यायचे. आता मला याचं लॉजिक तर काही समजलं नाही, पण आता करायचं तर आहे आणि ही एकदाच रेमेडी करायची. तुमच्या स्वतःसाठी रेमेडी? हा, मी रेमेडी सांग. आणि ज्यांचा पण येईल ना वार्षिकमध्ये, जेव्हा पण 8व्या घरामध्ये मर्क्युरी येतो ना, तेव्हा हा प्रॉब्लेम येतो. इव्हन ऍक्च्युली जर बघितलं ना, 8व्या घरामध्ये तुमचा मर्क्युरी जरी असेल ना, तुमच्या बिझनेसमध्ये एक असा टाइम येतो ना, तुम्हाला डाऊनफॉल होतो, परत राईज होता, परत डाऊनफॉल येतो, असे अनसर्टेनिटी असते. मग त्यांच्यासाठी ही रेमेडी आहे ऍक्च्युली. नाही तर करिअरमध्ये पण जॉब सारखी बदलत राहते, काही ना काहीतरी फायनान्शियल लॉस येत राहतात, घरामध्ये सडन इव्हेंट्स होतात, अशा प्रकारे त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर त्यांनाही मी बऱ्याचशा क्लायंटला पण ही रेमेडी सांगितली. पण आता जेव्हा मी केली ना, पहिले 1-2 महिने तर काहीच नाही झालं. मग त्याच्यानंतर मग हळूहळू याचे रिझल्ट दिसायला चालू झाले. आणि जेव्हा लाल किताब जे ऍस्ट्रोलॉजर आहेत ना, ते काय करतात माहितीये, त्यांच्यासाठी 2 प्लॅनेट खूप इम्पॉर्टंट आहेत. एक मर्क्युरी आहे आणि एक राहू आहे. ठीक आहे. आता मर्क्युरी तुमचा इंटेलेक्ट आहे, बुद्धी आहे. आता ते म्हणतात तुमच्याकडे बुद्धीच नाहीये, तर मग दुनियाभरची तुम्ही राजयोग घेऊन काय फायदा? फायदाच नाही ना, तुमचं डोकंच काम नाही करत. मी काही जरी सांगितलं तुम्ही ऐकणारच नाही. तर त्याच्यासाठी एक प्रिडिक्शन आहे. जसं आहे ना, 9th हाऊसमध्ये मर्क्युरी असेल ना, तर म्हणजे ती ना एकदम त्याचा काही रेमेडी पण नाहीये आणि मग ती लाइलाज बिमारी सारखं आहे म्हणा. म्हणजे त्याच्याकडे काय होतं ना, जेव्हा 9th हाऊसमध्ये मर्क्युरी येतो ना, तुम्ही घराचे करता धरतात, लीडर आहात, पण तुमच्या लाईफची स्वतःची लंका लागली आहे. म्हणजे तुम्हाला करिअरमध्ये मग चांगले रिझल्ट मिळत नाही. स्किल सेट खूप आहे तुमच्याकडे,
ठीक आहे, पण तुम्ही त्याचा यूज नाही करू शकत, असा प्रॉब्लेम होतो. म्हणजे तुम्ही पैसे कमवू शकत नाही, तुमच्यावरती पूर्ण फॅमिली डिपेंड असते, बट तुम्ही आयुष्यामध्ये करिअरमध्ये काहीच करू शकत नाही. मग त्याच्यासाठी एक रेमेडी इंटरेस्टिंग आहे, मी सांगितलं तर अर्धे लोक म्हणतील ही काय फालतू रेमेडी आहे. तुम्हाला काय करायचंय, चांदीची तार ना नोज पिअर्सिंग करायची, म्हणजे तुमच्या नाकाच्या इथून अशी छोटीशी तार टाकायची, हा इथं, बरं, हा, आणि टाकायची आणि काय करायचं माहिती तुम्हाला, 97 डेज तिथं तशीच ठेवायची आणि 98 डेज नंतर ना एक वाहत्या पाण्यामध्ये काढून फेकून द्यायची. त्याची ही रेमेडी आहे. आणि अजून म्हटलं जातं की ग्रीन कलर अवॉइड करा, बाकी जास्त रेमेडीज अजून काही नाहीये, इलाज बिमारी जसं म्हटलं ना, बट ही नॉर्मली रेमेडी सगळ्यांसाठी काम करते, ते असं आहे. म्हणजे आतापर्यंत मला जे लाल किताब बद्दल समजलं हे फार सिंपल आहे आणि उपाय खूप सोपे आहेत. म्हणजे थोडे वाटायला ऐकायला किचकट वाटतात, परंतु कधी कधी काय होतं, आपण जी गोष्ट कधीच ऐकलीच नसते आणि ती ऐकल्याच्या नंतर मग आपल्याला ते ऑड वाटते, थोडंसं एवढं होऊ शकतं. हा, इंटरेस्टिंग आणि थोडंसं आउट ऑफ द बॉक्स वाटतात, हेच समजलं. म्हणजे लाल किताबमध्ये घरगुती सगळे सोपे उपाय दिलेले आहेत आणि मला वाटतं की आजचा पॉडकास्टच आपण त्याच्यावरती करायला हरकत नाही. तर आपण उपायावरतीच येऊयात आता. बेसिकली काय आहे ना, तुम्हाला सांगते काय होतं माहितीये का, तुम्हाला लाल किताब ना एक चांगलं शिकवतीये की तुम्हाला ना हाऊ टू बी एन अ गुड पर्सन, ठीक आहे. आणि नॉर्मली आता जसं आहे ना, मॅक्सिमम टाइम ना प्रिडिक्शन जे आहेत ना ती लिहिलेले आहे, आणि तुमचे जे रिश्ते आहेत ना, म्हणजे तुमचे जे नाते आहेत त्यांना तुम्हाला नीट करायला सांगते लाल किताब. आता तुम्ही जर म्हटला की आता नॉर्मली काय होतं, चंद्रमा खराब झाल्यानंतर आहे ना तुम्हाला कॅश फ्लोचा प्रॉब्लेम येतो, तर ते काय म्हणतात, तुम्ही आईचे पाय दाबा, आईसोबत रिलेशन ठीक ठेवा, ठीक आहे. मग अशी रेमेडी सांगितलेल्या गेल्यात. आणि जर तुमच्या आहे ना म्हणजे तुमचा व्हीनस खराब होत असेल तर स्पाऊस सोबत रिलेशन चांगले ठेवा. जर तुमचा आहे ना ज्युपिटर खराब होत असेल, सन खराब होत असेल तर बॉस सोबत, तुमचे जे सिनियर सबऑर्डिनेट आहेत त्यांच्यासोबत रिलेशन चांगले ठेवा. ज्युपिटर खराब होत असेल तर फादर सोबत रिलेशन चांगले ठेवा. आणि अजून काय होतं माहिती आहे, जेव्हा ना 11th हाऊसमध्ये ज्युपिटर होतो ना, आता माझ्याकडे बरेचसे क्लायंट येतात ना, त्यांना मी असं फादर सोबत कसे रिलेशन आहे, मग असे म्हणतात की मी त्यांचं तोंडही बघू शकत नाही. आणि ऍक्च्युली त्यांच्यासाठी त्यांचे फादर ना लकचं काम करतात. त्यांना त्यांच्या फादर सोबत नीट रिलेशन ठेवायचे, त्यांच्या मोठ्या भावासोबत रिलेशन नीट ठेवायचे. आणि इव्हन जर त्यांनी त्यांच्या मोठ्या भावांसोबत काम जरी केलं ना तरी त्यांच्यासाठी खूप चांगलं राहतं. तर बेसिकली लाल किताब तुम्हाला आहे ना चांगलं एक चांगला व्यक्ती बनवण्यासाठी ना हेल्प करते. तुमचे जे नातेसंबंध आहेत त्यांना ठीक करण्यासाठी उपाय सांगते, तुम्हाला एक चांगला व्यक्तित्व बनवतीये तुमच्यासाठी. तर लाल किताब इतकी सिंपल आहे. बरोबर. मला असं वाटतं की आपण उपायावरती आता येऊयात आणि एक घेऊयात. लहान मुलापासून ते मोठ्या म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना पैसा फार इम्पॉर्टंट असतो. म्हणजे घरामध्ये मुबलक पैसा यावा, लक्ष्मी एकदम टिकून राहावी, याच्यासाठी काय उपाय दिलेले लाल किताबमध्ये? लाल किताबमध्ये सगळ्यात पहिले एक सिंपल रेमेडी सांगितली, आणि मी सांगितलं तरी 90% लोक ना 99% लोक म्हणतात याच्यात मजा नाहीये, दुसरं काहीतरी सांगा. म्हणजे साधा असलं की मजा नाही. हा, साधं नाही, खूप सिंपल आहे. पहिले म्हणजे व्हीनस म्हणजे काय, व्हीनस तुमचा पैसा येतो, ठीक आहे, तुमच्याकडे पैसे येतात आणि त्याला रिप्रेझेंट करतो, तुमची लक्झरी आहे, कम्फर्ट आहे. आणि व्हीनसला चांगलं ठेवलं ना तुमच्याकडे पैसे येतात. आणि त्याची सगळ्यात चांगली रेमेडी ना फिमेलची रिस्पेक्ट करा. आणि लाल किताब पण हेच म्हणते, जेव्हा तुम्ही फिमेलची रिस्पेक्ट करता ना तेव्हा तुमच्याकडे पैसे चांगले येतात. त्यांचा मजाक नाही उडवायचा. म्हणजे तुमच्या फिमेल तुमच्या लाईफ मधले कोणी असो, तुमची आई असेल, तुमची बहीण असेल, गर्लफ्रेंड असेल, तुमचे कलिग्स असतील, तर ज्या पण फिमेल तुमच्या लाईफ मध्ये आहेत ना त्यांची रिस्पेक्ट करायची आहे. आणि दुसरी रेमेडी आहे ना, तुम्हाला गौमाताची सेवा करायची आहे. व्हीनस पण आहे ना, म्हणजे तुमचे जे फिमेल्स आहेत ना लाईफ मधल्या, फिमेलला पण व्हीनस रिप्रेझेंट करतो आणि गौमाताला पण व्हीनस रिप्रेझेंट करतो. आणि जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी करताना, जर तुम्ही ही रेमेडी केल्या ना, तुम्ही परत येऊन ना चांगलेच रिझल्ट सांगताल की मला खूप चांगले पैशाचा, म्हणजे जेवढा माझा लॉस होत होता ना तेवढा नाही होतोय, माझ्याकडे पैसे चांगले येतात, अपॉर्च्युनिटी चांगले येतात. बट तुम्हाला मजा नाही येणार ऐकून, तुम्हाला वाटेल की यार यात काही मजा नाही, इंटरेस्टिंग नाही आहे. असं काहीतरी सांगा ना की मी आहे ना काहीतरी, म्हणजे कुठेतरी हातामध्ये काही घातलं पाहिजे, नाही तर कुठे जाऊन ना जमिनीमध्ये गाडलं पाहिजे. तर म्हणजे लाल किताब पण ते सांगते, तुम्ही जेवढा, इव्हन तुम्ही पूर्ण लाल किताबमध्ये बघितला ना, फिमेलला खूप प्रायोरिटी दिली आहे. तुम्ही फिमेलची रिस्पेक्ट करा, गौ माता करा. तुम्हाला ज्युपिटरला चांगलं करायचं आहे, तुम्ही त्याला ज्युपिटरला चांगलं करायचं, गौ माताला तुम्ही ना चना डाळ खाऊ घाला. अशा बेसिक रेमेडी खूप बऱ्याचशा सांगितलेल्या. तर गौ माता खूप इम्पॉर्टंट आहे आणि फिमेल्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. लाल किताबनी फिमेल्सना खूप जास्त इम्पॉर्टन्स दिली आहे. पैशासाठी ह्या दोनच रेमेडी आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक रेमेडी, आणि ही तर खूप बेस्ट रेमेडी, मी सांगितलं तुम्ही करून तर बघा, 1 महिना करा. ही तर ठीक आहे, अर्थातच मी तर म्हणतो पैशासाठी नाही, प्रत्येकाने स्त्रीची हे केलीच पाहिजे, रिस्पेक्ट केलीच पाहिजे आणि गोमातेची सेवा तर केलीच पाहिजे. मग त्याने पैसे बघा तुमच्याकडे किती चांगले येतात. डेली होत नसेल, फ्रायडे करा, महिन्यातून एकदा करा,
मग तुमच्याकडे चांगले पैसे येतील. अपॉर्च्युनिटी बघा, बेसिकली काय होतं ना, जेव्हा तुम्ही ह्या रेमेडीज करता ना, तर असं नाही की तुम्ही चालता चालता तुम्हाला सुटकेस मिळते, नाहीतर कुठल्या बँक अकाउंटमध्ये कोणीतरी अचानकच पैसे टाकतील, नाहीतर अंबानी म्हणेल की याचं मला ना अजून एक मुलगा पाहिजे, तुम्हाला अडॉप्ट करणार आहे, असं नाही होणार आहे. ठीक आहे. बेसिकली काय होतं ना, तुमचं माइंड क्लिअर होतं, तुम्ही पॉझिटिव्ह होता आणि तुमच्याकडे आणि अपॉर्च्युनिटी चांगला येतात. जेव्हा तुमचं माइंडसेट ठीक होतं ना, तुम्हाला लाल किताब ऍक्च्युअली माइंडसेट ठीक करायला शिकवते. आता तुम्ही फिमेलची रिस्पेक्ट करता, तुम्हाला कुठे ना कुठे तुमचं माइंडसेट चेंज होत आहे ना, आणि जेव्हा तुमचं माइंडसेट चेंज होतं ना, तुमचं ऑरा पॉझिटिव्ह होतं आणि तुम्ही तितक्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करता आणि तितक्या गोष्टी लाईफमध्ये अट्रॅक्ट करता. ते असं आहे. खूप छान. हे दोनच उपाय आहेत, अजून काही आहेत उपाय? एक अजून मला पर्सनली तो खूप आवडतो. लक्ष्मी मातेला ना श्रीम हे नाव खूप आवडतं. तुम्ही बसून ना श्रीम 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 असं चांट करा, मग तुमच्याकडे भरपूर अपॉर्च्युनिटी येईल. पैसे नाही येणार, अपॉर्च्युनिटीज येतील. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला आयडिया येतील डोक्यामध्ये आणि त्याने तुम्ही काम करायला चालू करतात. आणि लक्ष्मी मातेला ना श्रीम नाव खूप आवडतं. तुम्ही हे मंत्र चांट करून बघा. श्रीम. हा, श्रीम. काही रिस्ट्रिक्शन नाहीये. जर 10 मिनिटं बसून जरी केले तरी चालेल, नाही तर तुम्ही काही काम करत असाल, श्रीम श्रीम फक्त चांट करा. असं नाही श्रीम 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 असं नाही करायचं. नॉर्मल श्रीम श्रीम श्रीम. आजकाल तर काउंटर मशीन पण येते, तुम्ही ते घेऊन तुम्ही चांट 1 महिना करून बघा. मग त्याचे रिझल्ट तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा किती फायदा होतो त्याचा. ओके. हे झालं पैशांसाठी लाल किताबमध्ये दिलेले उपाय. ॲस्ट्रॉलॉजी आणि लाल किताबमध्ये जो फरक, म्हणजे मेजरली फरक माझ्या जो लक्षात आला, तो कदाचित चुकीचाही असेल. ॲस्ट्रॉलॉजी काय चुकलंय हे सांगते, पण लाल किताब त्यावर लगेच उपाय पण देते. हा, उपाय पण सांगते आणि त्याच्यामध्ये प्री रिटर्न प्रिडिक्शन्स आहे. आणि जसं आता वैदिक ॲस्ट्रॉलॉजी मध्ये काय सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला अशा, जसं देवानी काय केलं आपल्याला, तांदूळ दिले, तुम्ही अन्न बनवा आणि खा. ठीक आहे. तसं डायरेक्ट नाही दिलंय, तसं ते वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आहे. ठीक आहे. तुम्हाला हे म्हणजे हे रूल्स आहेत, हे कॉम्बिनेशन आहेत, आता स्वतःचं डोकं वापरा आणि काम करा. ठीक आहे. हा, आणि जर लाल किताब मध्ये बघितलं ना, तुम्हाला पूर्ण ताजं अन्न आणि ह्याचं भात करायचं, बस एवढं सगळं सांगितलं. म्हणजे बेसिकली रेसिपी सहित दिले. हा, रेसिपी डायरेक्ट दिलेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट हातामध्ये म्हणजे भात शिजवून दिलाय अशा प्रकारे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये भागाडी उपाय नाहीयेत. ठीक आहे. याच्यामध्ये सिंपल तुम्हाला गायला चारा खाऊ घालायचा, ही सिंपल रेमेडी आहे. ठीक आहे. नाहीतर कोणत्या आहे ना, आणि बेसिकली जे आहेत ना लाल किताबमध्ये जे उपाय आहेत ना, ते डोनेशन आहेत, मंत्र चॅन्टिंग आहे, मंदिरामध्ये जायचंय, नंतर कोणत्या गरीबाला ना दान करायचंय. आता मी एक्झाम्पल अजून सांगते. जसं मर्क्युरी तुमचा खराब होत असेल तर तुम्हाला बिझनेसमध्ये लॉस होतो, तुमचं कम्युनिकेशन चांगलं नसतं, तुम्हाला असं बोलता येत नाही, तुम्ही असं कोणाशी ना कम्युनिकेट नाही करू शकत, तेव्हा तुमचं बेसिकली, आणि तुमचे दात पण खराब असतात. जर कोणाचे दात खराब असतील ना, तर तुमचा मर्क्युरी खराब आहे. तर हा, मर्क्युरी खराब आहे, तर तुम्ही त्या टाइमला ना, मग आता मर्क्युरीची एक सिंपल रेमेडी सांगितली आहे लाल किताबने. तुम्ही काय करा, एका अनपढ गरीब मुलीची आहे ना एज्युकेशन स्पॉन्सर करा. किती सुंदर रेमेडी आहे बघा ना, किती म्हणजे पुण्याचं काम आहे. एखादी मुलगी अनाथ आहे, नाही तर अनाथ आश्रमामध्ये जा, नाही तर कोणती अशी गरीब आहे, तुमच्या सर्वंट जे येतात त्यांची मुलगी, त्यांना आहे ना एज्युकेशन भेटत नाहीये, तर तुम्ही त्यांना एज्युकेशन स्पॉन्सर करा. मग बघा, किंवा तिच्या एज्युकेशनसाठी वस्तू वगैरे देऊ शकतो. हा, पैसे देऊ शकता. आता तुमची तेवढी कंडिशन आहे तर तुम्ही करा. ठीक आहे. आणि नसेल तर कमीत कमी त्यांना स्टेशनरी आयटम्स द्या, पेन वगैरे द्या. त्यांनी बघा ना, तुमचं मर्क्युरी चांगलं होतं आणि किती पुण्याचं काम करताय तुम्ही कोणाला एज्युकेशन देऊन. त्या अशा रेमेडी सांगितल्या गेल्या आहेत. खूप छान छान रेमेडीज आहेत. हा, ही रेमेडी खूप छान आहे ऍक्च्युली. मला वाटतं डायरेक्ट इफेक्ट नाही झाला तरी इनडायरेक्ट आपलं संचित प्रारब्ध स्ट्रॉंग होण्यासाठी खूप मस्त रेमेडीज, आणि इतके लवकर काम करतात ना, तुम्हाला आयडिया पण नाही होणार की लिटरली हे काम करतात. रेमेडीज खूप याच्या काम करतात. वैदिक ॲस्ट्रॉलॉजी घेतली की त्याच्यात दोनच गोष्टी प्रकर्षाने सांगितल्या जातात, जाणवतात. ग्रह खराब आहेत, ग्रह वीक आहेत आणि त्याच्यामुळे हा सगळा इफेक्ट होतोय. ॲस्ट्रॉलॉजी आपल्या या लाल किताबमध्ये ग्रह संतुलन करण्यासाठी किंवा आपले ग्रह मजबूत करण्यासाठी काय उपाय दिलेले आहेत? असेच सांगितले ना, सिंपल. आता तुमचं आहे ना, हा प्लॅनेट खराब आहे, तर तुम्ही आता तुमचं जे ना व्हीनस खराब होत असेल, तर जसं मी सांगितलं, ही पण रेमेडी आहे. प्रत्येक घरामध्ये वेगळे वेगळे रेमेडीज दिलेले आहेत. ठीक आहे. तर मग त्याच्या हिशोबाने ते सांगतात. जसं 7th हाऊसमध्ये व्हीनस असेल तर खूप चांगला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ऍक्च्युली एक प्रेडिक्शन दिलेली आहे लाल किताबने. तुम्हाला आहे ना म्हणजे ना काळी मुलीसोबत लग्न करायचे, जी लंगडी आहे तिच्यासोबत लग्न करायचे, असं लिहिलेलं आहे ऍक्च्युली. मग त्याचं लिटरल मिनिंग काय आहे ना, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्पाऊसला जज नाही करायचं आहे. ठीक आहे. आता असं म्हणतात ना कायला, अरे तू थोडीशी मोठी आहे, बिलकुल चांगली नाही आहे, तू काळी आहेस, तू कसे कपडे घालते बघ ना, मिसेस शर्माला बघ कसे कपडे घालते, तू नाईटीमध्ये फिरत आहे. तर जसा स्पाऊस आहे ना त्याला ऍक्सेप्ट करा. आणि वाईस वर्सा आहे. ठीक आहे. तुम्ही तुमच्या आहे ना नवऱ्याला पण असं नाही म्हणायचं, ते ना माझे बाजूचे शर्माजी आहेत बघा, त्यांचे 6 पॅक्स आले आणि तुमचं काय आहे, एकदम फॅमिली पॅक आहे, तुम्ही त्यांच्याकडे गाडी आली, तुमच्याकडे काय आहे, छोटी नॅनो आहे. तर असे कंपॅरिझन नाही करायचं, जज नाही करायचं. तर ही असं सांगितलं, पण त्याच्यात लिहिलं कसं आहे, काली लंगडी मुलीसोबत
लग्न करा, अशा टाईपमध्ये. मग लोकांना वाटतं अरे आम्ही काळी मुलीसोबत लग्न करायला पाहिजे. तर बेसिकली याचा लिटरल मिनिंग असा आहे. आणि मग त्याची रेमेडी सांगितली, तर हा विनस तुम्हाला ऍक्च्युली चांगला विनस मिळेल. जर तुमची आता मुलगा असेल, तुमचा आता विनस आहे 7व्या घरामध्ये, आणि तुमचा स्पाऊस थोडासा ना डस्की कलरचा आहे, म्हणजे तुमच्यापेक्षा थोडासा लाईट कलर आहे त्यांचा, मग तुमचा विनस चांगला आहे. आणि तुम्ही गोरी पोरीसोबत लग्न केलं तर तुमचा विनस खराब झाला. मग आता त्याला ठीक करण्यासाठी काय, स्पाऊसला जज नाही करायचं. अच्छा, म्हणजे जसं आहे तसं ऍक्सेप्ट करायचं. काहीच कम्पॅरिझन नाही की हा चांगला आहे, ही चांगली आहे, काहीच नाही. अशा रेमेडीज आहेत. ऍक्सेप्टेड. मग याने काय होतं, मी म्हटलं ना, रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायला आणि तुमचं माइंडसेट चेंज करण्यासाठी लाल किताब तुम्हाला खूप हेल्प करतं. आजकालच्या डे टू डे लाईफमध्ये काय होतं की आपण काम करतो, मग काही कामं नाही झाली की डिप्रेशन येतं, निद्रानाश, ज्याला आपण स्लीपलेसनेस म्हणतो, अशा पद्धतीचे फार आजार होते. म्हणजे डिप्रेशन, अँझायटी, स्लीपलेसनेस, हे सगळ्या आजारावरती काही आहे म्हणजे काली किताबमध्ये, आपल्या लाल किताबमध्ये एक उपाय? हो आहे. तर याची एक ना खूप चांगली रेमेडी आहे. तर तुम्हाला काय करायचं, एक लाल कलरचा आहे ना कपडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सॉफ्ट टाकायची 100 ग्राम, आणि त्याची अशी गाठ मारायची, पोटली बनवायची आणि उशीखाली ठेवून द्यायची. आणि ही आपल्या आयुर्वेदिकमध्ये ना रेमेडी आहे. जसं त्या लहान लेकरांना ना कफ झाला तर ते काय करायचे, अजवाईन आणि सौंफ काय करायचे, त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचे, नाहीतर आपण त्याला गरम करून ना त्यांच्या नाकाजवळ नाही तर छातीजवळ ठेवत होतो. शेक देतात. तर ती ही रेमेडी आहे. जर तुम्हाला स्ट्रेस होत असेल, झोप येत नसेल, ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे, तर ही बेस्ट रेमेडी आहे. तुम्ही करून बघा. आणि ती जेव्हा ना, आणि हे काय करायचं, 30 दिवसानंतर ही सोप ना फेकून द्यायची, कुठे पण फेकून द्या, नालीमध्ये फेकून द्या. हा उपाय 30 दिवसांसाठी करायचा. 30 दिवसापर्यंत ती पोटली तुमच्या उशाखालीच ठेवा. त्याच्यानंतर 30 दिवसानंतर ही जी सोफ आहे ना ती फेकून द्या. परत दुसरी सोफ टाका आणि परत ठेवा. आणि असं काही लिमिट नाहीये, तुम्ही ही पूर्ण लाईफ टाईम पण करू शकता. काही साईड इफेक्ट नाहीये, काही नाही. इव्हन आहे ना, चांगली तुम्हाला झोप लागते. ऍक्च्युली काय होतं ना, खूप छान स्मेल येतो ना, आणि जेव्हा तुम्हाला चांगला स्मेल येतो ना, तुम्हाला अजून चांगली झोप लागते. ती सोप ऍज इट इज घ्यायची की भाजून वगैरे? नाही, काही नाही, नॉर्मल घ्यायची. नॉर्मल 100 ग्रॅम? हा, 100 ग्राम. असं 100 ग्राम म्हटलं जातं, तर तुमची पोटलीच छोटी आहे म्हटल्यानंतर तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता. ओके. आणि हे डिप्रेशन, अँझायटी, झोप न येणे, झोप येण्यासाठी बेस्ट रेमेडी आहे. खूप छान. विवाहाच्या समस्यांवरती काय आहे लाल किताबमध्ये? कारण आता लग्न सराई सुरू आहे आणि खूप लोकांचे लग्नाचे प्रॉब्लेम्स आहेत. लग्न न होणं, आयदर मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना योग्य जोडीदार मिळत नाही, अपेक्षा वगैरे, ते बाकीचा दुय्यम विषय आहे. परंतु विवाह होणे याच्यासाठी काय उपाय दिलेले आहेत का, ज्यांचे लग्न होत नाही त्यांच्यासाठी? विवाह न होणे, ठीक आहे, विवाह म्हणजे म्हणतात ना, लग्न नाही होणे, हे त्याच्यामध्ये बरेचसे अजून प्रॉब्लेम आहे. म्हणजे लग्न चालत नाहीये, डिले होतोय, लग्न जमलं आणि बार येणं तुटत आहे, ठीक आहे, तर डिफरंट प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला डिलेचा प्रॉब्लेम आहे की तुमचं लग्न जुळत नाहीये, प्रॉब्लेम येते, तुम्हाला तुमचा मनपसंतीनं पार्टनर मिळत नाहीये, मग त्याच्यासाठी जानकी कृतम पार्वती स्तोत्राचा पाठ करा. ठीक आहे, कारण की पार्वती मातांनी पण त्यांच्या लग्नासाठी ना आराधना केली होती ना, तर तुम्हाला त्यांची, पार्वतींजींची पूजा करायची, माता पार्वतींची. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे त्याचा स्तोत्र जर डेली पाठ करा, मंडे स्तोत्र कुठे भेटेल? ऑनलाईन मिळून जातं. काय नाव? जानकीकृत पार्वती स्तोत्र. जानकीकृत पार्वती स्तोत्र. ओके. तर ते तुम्हाला ऑनलाईन मिळून जातं, युट्यूबला मिळून जातं, तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमचं म्हणणं असेल की नाही, माझ्या घरचे लग्नाला हो म्हणत नाहीये, मला लव्ह मॅरेज करायची, माझा हा पार्टनर आहे, मला करायचंय, बट तो योग्य असेल तर ठीक आहे, मी असं नॉर्मली सांगत नाही, बट आता कारण की लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो, ठीक आहे, काही असो, तर त्याच्यासाठी तुम्ही 16 सोमवार करा. ठीक आहे. आणि ज्युपिटरची पूजा करा. म्हणजे तुम्ही काय करा, त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आहे ना, पिंपळाच्या झाडाला तुम्हाला पाणी द्यायचंय. ही रेमेडी करा. त्याने तुमचं जे लव्ह मॅरेज आहे म्हणा, तुमचं जे प्रेम प्रकरण आहे आणि घरचे ऐकत नाही, बट तुमचा पार्टनर चांगला असेल तर ही रेमेडी करा, नाही तर तो आहेच फालतू आणि तुम्ही त्याच्यासाठी रेमेडी करताय, मग काही फायदा नाही ना. ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी ही रेमेडी करता. आणि आता तुमचं असं होत असेल की ना, लग्न म्हणजे ना डिलेसाठी तर मी सांगितलं, आणि लग्नाचे ना तुमचं झालंय आणि त्याच्यानंतर मग डिवोर्सचे चान्सेस बनतायत. ठीक आहे, पटत नाहीये, भांडणं होत आहेत. बघा, आता काही केसेसमध्ये ना डिवोर्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता तुमचा जो स्पाऊस आहे तुम्हाला दिवस ना रात्र मारतच आहे ना, अब्यूज करत आहे, तर मग कधी ना तुम्हाला डिवोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी होऊ शकतं की बोलणं इझी आहे, बट मी नॉर्मली जेव्हा मी बघते ना, तर मी सांगते तुमचं की तुम्ही किती जरी नाही म्हणलं, तुमचा पार्टनर सुधारणार नाही. जसं त्यांना 2 आठवड्या आधीच एक क्लायंट आले होते, ती मेल
कॅन्डिडेट होते. हम्म. ठीक आहे. तर त्यांचे ना कुंडलीमध्ये बघितलं की त्यांचे जे स्पाऊस आहे ना त्यांचा अफेअर आहे. तर मी त्यांना विचारलं की तुमच्या स्पाऊसचा अफेअर आहे का? हे कुंडलीत कळलं? हा, हे कुंडलीमध्ये बघितलं कळालं. हा. तर मग ते म्हटले मी त्याच्यासाठीच आलोय. मग त्यांच्याशी बोलणं झालं. तर मी त्यांना म्हणलं की त्यांचा हा प्रश्न होता की मी काय करू? मी त्यांच्यासोबत राहू की त्या सुधारतील का? तर मी म्हणलं की तुम्ही किती जरी काही केलं ना तर ते नाही होणार आहे. तुम्हाला पण कुठेतरी माहिती आहे की तुमचा स्पाऊस आहे ना तुमच्यासोबत राहणारच नाहीये आणि तुमचा फेबमध्ये डिवॉर्स होईल. तुम्ही किती ट्राय करा, काही करा, तुमचा डिवॉर्स तर होणार आहे. तुमच्या कुंडलीमध्ये 2 लग्नाचे योग आहेत. तर मग आणि त्यांचा अफेअर आहे आणि त्यांचं आता नाही, रिसेंट अफेअर नाहीये. मी म्हटलं 10-12 वर्षापासून आहे. अँड ते म्हटले हो, कारण की माझं कंटिन्युअसली ट्रॅव्हल होतं आणि ते कसं ते मायक्रोसॉफ्टमध्ये जॉब करतात. तर त्यांना ना अशी ट्रॅव्हलिंग करावं लागते. तर ते इंडियामध्ये खूप कमीच टाइम राहतात. डिफरंट कंट्रीजमध्ये ट्रॅव्हल करतात आणि त्याच्यामुळे असं झालं त्यांच्या मागे. तर त्यांची इच्छा तर नाहीये, पण आता काय, तुमची इच्छा असो नसो, जे कुंडलीमध्ये प्रॉमिसेस आहेत ते होणारच आहेत. तर कधी कधी ना नेसेसरी होऊन जातं. इतका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ना मग त्यांना ऍक्च्युली मानसिक त्रास होतोय. ठीक आहे. आणि असं नाही की हे फक्त मेल कॅन्डिडेटसाठीच होत आहेत, आणि असे फिमेल पण येतात. एक फिमेल माझ्याकडे आली, त्यांचा हस्बंड त्यांना रोज सकाळ संध्याकाळ मारतो. ठीक आहे. आणि त्या इतक्या डिपेंडेंट आहेत आणि लव्ह मॅरेज आहे. आणि त्यांनी त्यांच्यासोबत काय केलं माहितीये, पहिले अरेंज मॅरेज केली, मग त्यांना डिवोर्स दिला, परत त्यांच्याशी आहे ना लव्ह मॅरेज केली, म्हणजे त्याच व्यक्तीसोबत. ठीक आहे. आणि आता मग त्यांचं इतकं जास्त हे झालं आणि त्यांच्या हस्बंडचं पण अफेअर चालू आहे. त्यांना तो दिवस ना रात्र इतकं टॉर्चर करतोय आणि तरी ते विचारायला आलते की तो सुधरेल का? माझं हे पर्सनल व्ह्यू आहे. एखादा व्यक्ती कधी सुधरू शकत नाही. ठीक आहे. आणि आपण आता अशा वयामध्ये आहेत ना की ज्या टाइमला ना आपण सुधरू नाही शकत, ज्या सवयी लागल्यात त्या लागल्यात. ठीक आहे. एखादा जर आहे ना यंग कोणी ब्लड असेल ना तर त्या गोष्टी आपण शिकू शकतो. ठीक आहे. पण आता जर तुम्हाला काही म्हटलं की मी हे शिका, तर तुम्हाला टाइम लागतो, तुम्ही इतक्या इझिली नाही शिकू शकत. ठीक आहे. आणि ज्या सवयी लागल्यात ना त्या नाही जाणार. ठीक आहे. तर कधी कधी नेसेसरी असतो. या दोन्ही केसेसमध्ये माझं तर पर्सनल व्ह्यू होतं, तुम्ही कुंडलीमध्ये नसेल तरी मी तुम्हाला सांगेल की माझं पर्सनल व्ह्यू आहे, तुम्ही डिवॉर्स घ्याच. कारण की अशा टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये राहून फायदा नाही आहे ना, कारण की त्यांची मुलगी होती, मग त्याच्यावरती काय संस्कार होतील? बरोबर. तसं होतं. खूप छान. मला वाटतं हे मग उपाय सांगितले आपण, एक तर डिलेसाठी, एक त्याच्यासाठी उपाय सांगितला नाही आपण, अच्छा, की ओके. जमत नसेल किंवा हां. पटत नसेल आणि काही चान्सेस असं सुधारण्याचे काही उपाय नाही. तर लाल किताबमध्ये याच्यासाठी काय उपाय आहे? त्याच्यासाठी तुम्ही काय करा, एक चांदीची तार घ्या आणि तुमच्या पलंगाच्या चारी बाजूला बांधा. ठीक आहे. जर तसं नाही, एक छोटीशी ना पतली तार येते, तुम्ही चांदीची तार पूर्ण अशी बांधू शकता. ते नाही पॉसिबल असेल तर चांदीचे ना खिळे घ्या. चारी बाजूला तुम्ही ते चांदीचे खिळे लावून ठेवा. आणि तुम्ही एक असा नियम बनवा की दिवसभरामध्ये ज्या पण गोष्टी झाल्या ना, तर हस्बंड वाईफ आहे ना एकत्र बसून आहे ना डिस्कस करा. त्याने काय होतं ना, मिसकम्युनिकेशन थोडंसं कमी होतं. सॉर्टेड. ठीक आहे. आणि तुमचे रिलेशन ठीक होईल. आता येऊयात आपल्या आरोग्याच्या समस्यांवर. घरामध्ये कधी कधी आजार पण खूप जास्त असतं एखाद्याच्या घरामध्ये, किंवा एखादा व्यक्ती असतो तो सतत आजारी पडतो. लाल किताबमध्ये याच्यासाठी काय उपाय सांगितलेले आहेत? जी लाल किताबमध्ये मी ऑलरेडी रेमेडी सांगितली होती ना, झोप न येण्यासाठी. लाल कलरचा कपडा घ्या, त्याच्यामध्ये सॉफ्ट टाका, ती तर करायचीच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला धन्वंतरी मंत्र ऐकायचा आहे. तर तुम्ही एका जागी बसा नीट आणि त्याच्यानंतर ते ऐकायला चालू करा. सिंपल मंत्र आहे, युट्यूबला तुम्हाला मिळून जाईल. धन्वंतरी मंत्र ऍक्च्युली जे देवतांचे गॉड आहेत, ते फिजिशियन आहेत, गॉड ऑफ फिजिशियन असं म्हटलं जातं त्यांना. ठीक आहे. तर तुम्ही आहे ना ते मंत्र ऐकायला चालू करा, तुमची हेल्थ खूप लवकर इम्प्रूव्ह होईल. माझ्याकडे असे बरेचसे क्लायंट आले ना, ते म्हटले की त्यांचा मायग्रेनचा जो इश्यू होता तो कमी झाला, त्यांचे कंबर वगैरे दुखत होती, पाठ दुखत होती, पाय दुखत होते, हळूहळू त्या गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या. बट त्याच्या व्यतिरिक्त ऑफकोर्स ते हेल्दी लाईफस्टाईल पण फॉलो करत असतील, तुम्ही त्या पण गोष्टी करा. ओके. हा एक उपाय आरोग्यासाठी वगैरे आहे. छान. ग्रहांची स्थिती, ते तर मगाशीच आपण त्याच्यावरती डिस्कस केलेले. ग्रहाची स्थिती जर सुधारण्यासाठी, म्हणजे काही ग्रह खराब असतील आपल्या याच्यामधले, तर त्याच्यासाठी मगाशीच तुम्ही उपाय सांगितलेले. प्रेमविवाहासाठी सुद्धा सांगितलं तुम्ही, की प्रेमविवाह म्हणजे प्रेम आहे परंतु लग्नासाठी घरचे नकार देत आहेत, त्याच्यासाठी उपाय सांगितले मगाशीच. नोकरीसाठी बरेच लोक काय करतात, की नोकरी शोधण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नरत असतात. तर त्याच्यासाठी काय उपाय आहेत लाल किताबमध्ये? तसा एक सिंपल उपाय आहे. तुम्ही काय करा, naukri.com वर जा, तुमचा रिझ्यूम अपलोड करा आणि इंटरव्ह्यू द्या. ठीक आहे. त्याने तुम्हाला नोकरी नक्की मिळेल. ठीक आहे. कारण काय होतं ना, ते मी आता तुम्हाला जर आहे ना रेमेडी सांगितली ना, तर तुम्ही अभ्यास न करता, स्टडी न करता, मेहनत न करता, कर्म न करता फक्त रेमेडी करत बसता. ठीक आहे. पण बरेच काही असे लोक असतात ज्यांच्याकडे चांगल्या डिग्रीज देखील असतात, ते लायबल असतात त्या गोष्टीसाठी, परंतु खूप मेहनत करून सुद्धा नोकरी मिळत नाही. अशा लोकांना काही आहेत का उपाय? त्याच्यासाठी असं ऍक्च्युली तुम्हाला
त्यांचं आहे ना 6th हाऊस बघावं लागेल. हम्म. ठीक आहे, 6th हाऊस मध्ये काय प्रॉब्लेम येते, कोणता प्लॅनेट परेशान करतोय. पण जनरल रेमेडी जर तुम्ही सांगितले ना, आणि आता आपण जेवढ्या पण रेमेडीज डिस्कस ते करतो ना जनरलच आहे. त्या जनरल रेमेडीज आहेत. हम्म. बट 6th हाऊस मध्ये जर असेल ना, जर राहू येत असेल, नाही तर राहूची दृष्टी येत असेल, नाही तर शनी असेल, चंद्रमा असेल, अशा प्रकारे तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचे. त्या रेमेडी तुम्हाला करायच्या. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी काम जे करतोय मला अडथळा येते, हम्म. म्हणजे HR राऊंड पर्यंत गेलो आणि मला हम्म. ऑफर लेटर नाही आली, हम्म. नाही तर मला कॉल येत आहेत पण इंटरव्ह्यू शेड्यूल होत नाहीये, हम्म. असा प्रॉब्लेम नाही तर ऑफर लेटर आलं बट जॉईनिंग डेटच देत नाहीयेत मला ते. हम्म. अशा प्रकारे जर अडथळे येत असतील ना, तर जेव्हा अडथळे हा वर्ड येतो ना त्या हम्म. टाइमला तुम्हाला राहू परेशान करतो. कारण की राहूचं कामच आहे चलती गाडी में रोड आहे, म्हणजे हम्म. चालत्या कामामध्ये जर अडथळे येत असतील ना तुम्हाला राहू परेशान करतोय. तुम्ही गणेशमुखी रुद्राक्ष घाला. हम्म. ठीक आहे, आणि मग त्या प्रॉब्लेम आणि तुम्हाला जॉबच लागत नसेल, हम्म. ठीक आहे, म्हणजे तुम्ही खूप ट्राय करताय, ठीक आहे, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत असेल तर 6मुखी रुद्राक्ष घाला. मग Okay. त्याने तुमचं काम होऊन जाईल. मी हम्म. बऱ्याच लोकांना बघितले 6मुखी रुद्राक्ष घातल्यानंतर त्यांचे जॉबचे प्रॉब्लेम, म्हणजे प्रमोशन मिळत नसेल, हम्म. नाही तर चांगली जॉब आहे पण त्याच्यामध्ये चांगली सॅलरी नाहीये, नाही तर चांगली मनासारखं प्रोजेक्ट नाहीये, हम्म. मनासारखं आहे ना हे भेटत नाहीये की नाही, म्हणजे पोस्ट नाही आहे, हम्म. काम भेटत नाहीये मनासारखं. हम्म. अशा प्रकारे जर प्रॉब्लेम होत असेल ना तुम्ही 6मुखी रुद्राक्ष घाला. आणि जर अडथळे येत असतील तर गणेशमुखी रुद्राक्ष घाला. गणेशमुखी रुद्राक्ष. ओके, याने नोकरीचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह सॉल्व्ह होतो. आजचं जग सोशल मीडियाचं जग आहे. प्रत्येकाला प्रसिद्धी पाहिजे, प्रत्येकाला इन्फ्लुएन्सर व्हायचे, प्रत्येकाला सोशल मीडियावरती फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर हे करायचे, किंवा एक साधं प्रसिद्धी मिळवायची एखाद्याला. त्याच्यासाठी काय उपाय आहेत लाल किताबमध्ये? त्याच्यासाठी ना तुम्हाला सूर्याला चांगलं ठेवणं जरुरी आहे. ठीक आहे, सूर्याच्या रेमेडी करायच्या आहेत. पहिले तर तुम्ही बघा तुमचा सूर्य कोणत्या घरामध्ये बसलाय आणि त्याची रेमेडी करा. हम्म. ठीक आहे, आणि ओव्हरऑल जनरल म्हणलं ना तर तुम्ही काय करा, सूर्याला जल द्या. हम्म. ठीक आहे, आणि इव्हन तुम्ही हे करून बघा, जेव्हा तुम्ही सूर्याला जल देता ना त्या टाइमला तुमच्या चेहऱ्यावरती एक तेज येतो, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. ठीक आहे, तुमचे जे कम्युनिकेशन आहे ना ते पण चांगलं होतं, इम्प्रूव्ह होतं, तुम्ही कॉन्फिडंट फील करता, तुम्ही कोणासोबत असं घाबरत नाही, मनामध्ये भीती येत नाही, करेज येतं. तर या गोष्टी तुम्हाला फील व्हायला लागतील. तुम्ही 1 महिना करून बघा. आणि तुम्हाला ना जेव्हा तुम्ही सूर्याला जल देता, आता बऱ्याच लोकांना ऍक्च्युली माहित नाही सूर्याला जल कसं द्यायचं. मी म्हणतात की मॅम मी सकाळी 8 वाजता उठतो, 10 वाजता, 2 वाजता उठतो, मी 2 वाजता देऊ शकतो का? नाही, तुम्हाला सूर्याला जल द्यायचंय ना ते सकाळी 5 ते 6 मध्येच द्यायचंय. ठीक आहे, मग अर्धे लोक तर इथंच गिव्ह अप करतील ते म्हणतील नाही रे बाबा, अर्धे नाही 90%. हा म्हणतील नाही हे तर पॉसिबल नाही. तर मग कलियुगसाठी मग तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही 6 ते 8 या दरम्यान करा, बट 8च्या आधीच जायचं, जास्तीत जास्त 8:30. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही करत असाल तर तुम्ही दिखावा करते, मग सोडून द्या, हा उपाय तुमच्यासाठी नाहीये. आणि जेव्हा तुम्ही सूर्याला जल देते ना तांब्याचा लोटा घेणं जरुरी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉसिबल असेल तर लाल फुल टाका, नाहीतर थोडेसे अक्षत टाका, म्हणजे तांदूळ टाका. ठीक आहे, आणि जर शनिवार असेल, मंगळवार असेल, अमावास्या असेल तर तुम्ही काळे तीळ टाका. त्याने काय होते, पित्रांचा पण शांती होते आणि पितृदोषचा पण हा खूप चांगला रेमेडी आहे. तुम्ही अमावास्याला काय करा, पाण्यामध्ये काळे तीळ टाका, लाल फूल टाका आणि सूर्याला जल द्या. त्याने काय होतं, आणि पित्रांना असं नमस्कार करायचं. एक तर साऊथ साईडला करा, नाही तर सूर्य तो दिसतच असेल. इंडियामध्ये राहतात तर तुमच्यासाठी आता काय होतं की या सोसायटीमध्ये वगैरे बिल्डिंगच्या कल्चरमध्ये सूर्य दिसणं फार मुश्किल झालं. मग तुम्ही त्या टाइमला काय करा ना, एक बकेट ठेवा खाली, आणि मेन म्हणजे ते पाणी आपल्या पायावरती नाही पडू द्यायचं. बकेट अशी खाली ठेवा आणि मग ईस्ट डायरेक्शनला तोंड करा आणि मग पाणी द्या. ठीक आहे, जर तुम्हाला सूर्य दिसत नसेल, पॉसिबल असेल तर घराच्या बाहेर जा, काही फरक पडत नाही, आणि ते करा. मग त्याने काय होतं, तुमचं कॉन्फिडन्स जसं म्हटलं ना, सूर्याचे हे उपाय ना खूप चांगले रिझल्ट देतात. आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्रीम सूर्याय नमः. ठीक आहे, हे म्हटल्यानंतर काय होतं, ऍक्च्युली सूर्य तर चांगला होतोच, आणि श्रीम हा लक्ष्मी मातेचा मंत्र आहे. तर आणि तुम्ही 11 वेळा हे म्हणलं, एक तर तुमचा दिवस चांगला जातो, तुम्हाला पैशाचे मार्ग खुलतील. ठीक आहे, आणि तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येतील, आणि तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल, आणि तुमची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी पण चांगली होते. कारण की आता माझ्या हिशोबाने, ठीक आहे, लकी कोण आहे, जो राईट टाइमला राईट डिसिजन घेतो. आता जर तुम्ही ट्रेडिंग करत आहात, ठीक आहे, जर तुम्ही ना टायटनमध्ये इन्व्हेस्ट केलं असतं, ठीक आहे, बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्ट केलं असतं, आज तुम्ही करोडपती असता. बट तो डिसिजन घेण्यासाठी पण तुमचं राईट माइंडसेट जरुरी आहे ना. तर माझ्या हिशोबाने लकी तोच व्यक्ती आहे जो राईट टाइमला राईट डिसिजन घेतो. तर मग तुम्हाला ते डिसिजन घेण्यासाठी ना हे खूप उपाय हेल्प करतील. ओके, हा झाला सूर्याचा उपाय. हा, सूर्याचा. आणि आदित्य हृदय स्तोत्रमचा पाठ करा. जर तुम्हाला हा उपाय होत नसेल तर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्रमचा पाठ करा. बघा, जेव्हा पण तुम्ही सूर्याचे रेमेडीज करता ना, सूर्याच्या रेमेडीला पंक्च्युअलिटी खूप मॅटर करते. ठीक आहे, कारण की सूर्याला कधी बघितलंय का असं म्हणता ना की यार आज माझा मूड नाही आहे, चला 5 मिनिटं लेट जाऊ आपण. पंक्च्युअलिटी खूप मॅटर करते. ठीक आहे, तुम्ही जेव्हा आता रामजी आहेत ना, ते सूर्यवंशी आहेत. जेव्हा त्यांनी आयुष्यामध्ये संघर्ष केला, जी पण लढाई केली, जे पण ते फॉलो केलं, त्याच्यानंतर त्यांना राज्य मिळालंय. जेव्हा पण तुम्ही सूर्याचे उपाय करताना पंक्च्युअलिटी फॉलो केला ना, तुम्ही पण तसंच रामजी सारखंच तुम्हाला ना जिंकता. तुम्ही आयुष्यामध्ये जे पण तुमचे टार्गेट आहेत ना ते तुम्हाला मिळतील. तर तुम्ही एवढं करून बघा. ओके,
कर्जमुक्तीसाठी काही उपाय आहेत लाल किताबमध्ये? हो आहे. जसं कर्जमुक्तीसाठी ना 6th हाऊस खूप मॅटर करतो. 6th हाऊस जे आहे ना, ते बिमारीचं पण आहे, कर्जाचं पण आहे, तुमच्या ज्या पण आयुष्यामध्ये ज्या पण बिमाऱ्या होतात आणि तुमच्या शत्रूंचं पण तेच आहे. कोर्ट केसेस पण आहे. जर तुमचे कोर्ट केस असतील, कर्ज असेल, बिमाऱ्या म्हणजे हॉस्पिटलच्या चक्कर काढून तुम्ही परेशान झाला असेल, म्हणजे अर्धे डॉक्टर झाला असतात, अर्धे वकील झाला असतात, तर त्याच्यासाठी ही रेमेडी आहे. तर तुम्हाला काय करायचं, एक तर ते तिथं जो प्लॅनेट बसते त्याची रेमेडी करायचीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गणेश ऋणमुक्ती स्तोत्राचा पाठ करायचा आहे. गणेश ऋणमुक्ती. हां. आणि तुम्हाला दुसरं अजून जे काम करायचंय, तुम्हाला मंदिरामध्ये सेवा करायची आहे. हं. सेवा म्हणजे कशी? जी बिना पैशाने होते. ओके. ठीक आहे. जिथं म्हणजे आता गुरुद्वारामध्ये जाऊन झाडून वगैरे व्हॉलंटिअर काढणं, टाइप. हां, व्हॉलंटिअर टाइप. ठीक आहे. मंदिरामध्ये क्लिनिंग करणं, भंडाऱ्यामध्ये प्रसाद बनवू लागणं, नाहीतर वाटप करू लागणं. ही जी होते ना, आता ती कधी करायची? जसा तुम्हाला टाईम असेल. आठवड्याला करा, महिन्यातून एकदा करा, दोनदा करा, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल. ठीक आहे. तर तुम्ही हे केल्यानंतर तुमची हेल्थ पण चांगली राहते, तुमची जॉबही चांगली राहते आणि डेली रुटीन जर चांगला ठेवला ना, तर अजून जास्त चांगले रिझल्ट भेटतील. जॉबमध्ये पण तुम्हाला परेशानी नाही होणार. इव्हन तुम्हाला जॉब नसेल लागेल ना, या रेमेडीने चांगली जॉब चालेल. म्हणजे जॉब पण लागेल आणि जॉब चांगली पण चालेल. ओके. एखाद्याच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीज वगैरे खूप जास्त आजकाल आहे, म्हणजे तो प्रकार आहे. नजर लागणे किंवा निगेटिव्ह एनर्जीज घरात असणे, घरामधलं जे वातावरण आहे ते पवित्र न राहणे, अशा पद्धतीच्या काही समस्या असतात. त्याच्यासाठी काय आहेत लाल किताबमध्ये उपाय? त्याच्यासाठी ना एक खूप चांगली रेमेडी आपल्याला ॲक्च्युअली बरेचसे लोक हे ऑलरेडी करतात. इव्हन तुम्ही जर बघितलं असेल ना, तुमची आई, आजी या रेमेडी करत असतील. तर पहिले काय करायचे, मेन म्हणजे ना धूप अगरबत्ती लावायचे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पहिलेचे लोक ना काय करायचे, हवन करायचे, सत्यनारायणची पूजा करायची. सत्यनारायणची पूजा जे लोक करतात ना 6 महिन्यातून म्हणजे वर्षातून एकदा नाही तर दोनदा, त्यांच्या घरामध्ये बरेचसे गोष्टी ना कमी होतात. सडन इव्हेंट्स कमी होतात, नजर कमी लागते, बिमाऱ्या कमी होतात, सडन आहे ना डेथ कमी होते, असं दारिद्र्यता कमी येते. असं होत नाही की अचानकच तुमच्याकडे ना फायनान्शियल क्रायसिस होत आहेत, पैशाची एकदम परिस्थिती खराब होतीये पैशामुळे. तर हे प्रॉब्लेम्स कमी होतात. मग तुम्हाला काय करायचंय, एक तर तुम्ही धूपबत्ती करा. गुगल धूपबत्ती हे तुम्हाला ना मिळून जाते, तर ती तर तुम्हाला करायचीच आहे. आणि एक काय करा, 5 कपूर घ्या, 5 लॉंग घ्या, तेजपत्ता घ्या, 5 नीमचे पानं घ्या. नीम असतं ना, कडुलिंब. ठीक आहे. ते घ्यायचंय, तुम्हाला ते जाळायचंय संध्याकाळच्या टाइमला. ठीक आहे. शनिवारी करायचं हे. संध्याकाळच्या टाइमला 6 ते 7च्या दरम्यान तुम्हाला पूर्ण घरामध्ये हे म्हणजे त्याचा धुवा ना सगळीकडे हे करायचा, दाखवायचा. आणि काय होतं, तुमच्या घराची निगेटिव्हिटी निघून जाते. तुम्हाला 7 शनिवार हे करायचं. ओके. ठीक आहे. तर 5 लॉंग घ्यायचे, 5 कपूर घ्यायचे, 5 कडुलिंबाचे पानं घ्यायचे आणि तेजपत्ता घ्यायचे 5. त्याने हे पूर्ण असं करायचं आणि त्याने तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होऊन जाते. संतान प्राप्तीसाठी काही उपाय आहेत लाल किताबमध्ये? हां. एक तर पहिले तर हे तुम्हाला बघा की तुम्हाला मेडिकल काही इश्यू आहे का? तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही डॉक्टरला तर कन्सल्ट करा. आणि असं नाही की मी रेमेडी सांगते तर मग तुम्ही करू नका, असं नाहीये. ते तर करायचंच आहे. तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आणि त्याच्यासोबत तुम्ही रेमेडी करा. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, गोपाल संतती मंत्राचा जाप करायचा आहे. ठीक आहे. पहिल्याच्या जमान्यामध्ये ना गर्भसंस्कार व्हायचे. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर एक बुक भेटते गर्भसंस्कारची, तुम्ही ते रीड करा, तर तुम्हाला ना बऱ्याचशा गोष्टी कळतील. तर तुम्ही गोपाल संतती मंत्राचा जाप केला ना, त्यांनी बऱ्याचशा लोकांना कन्सीव्ह होतं. आणि जेव्हा कन्सीव्ह झालं, तुम्हाला वाटते की माझा जो गर्भ आहे तो चांगला राहायला पाहिजे, म्हणजे ना बेबीचे ना संरक्षण झालं पाहिजे, तर तुम्ही आहे ना गर्भगौरी एक रुद्राक्ष आहे ते घाला, बट कन्सीव्ह झाल्यानंतर घाला. मग त्याने तुम्हाला म्हणजे असे मिसकॅरेजचे प्रॉब्लेम नाही होत. बरं. माझा प्रश्न पुढचा तोच होता की बऱ्याचदा लोकांना राहत नाही आणि बऱ्याच लोकांना राहिलं तरी ते फ्रिक्वेंटली अबॉर्शनचे खूप जास्त चान्सेस असतात, ते सुद्धा तुम्ही म्हणजे आता जेव्हा तुम्ही मंत्र जाप करता ना, तर ते असं नाही की फक्त वाईफलाच करायचंय, कारण की बेबी तर दोघांचा आहे ना, तर हस्बंड वाईफ दोघांना करायचा आहे. जेव्हा तुम्ही हे मंत्र 3 महिना पहिले पूर्ण मंत्र चॅन्टिंग करा, त्याच्यानंतर तुम्ही ट्राय करा आणि जेव्हा तुम्हाला कन्सीव्ह झालं त्यानंतर तुम्ही गर्भगौरी रुद्राक्ष घाला, ज्याने तुमच्या ना बेबीचं आहे ना ओमची जे ना प्रोटेक्शन होतं त्याने. तर ते तुमच्यासाठी चांगली रेमेडी आहे. ओके. व्यवसायात यश मिळण्यासाठी? ओके. जेव्हा तुम्हाला व्यवसायाचा जेव्हा तुम्हाला ना ग्रोथ पाहिजे असते, ठीक आहे, नाही तर तुमचे ना बिझनेसमध्ये अडथळे येत असतील, नाही तर ग्रोथ येत नसेल, तर त्याची ना ॲक्च्युली मोस्टली तुम्हाला राहूचेच रेमेडी करायचे. तर तुम्हाला काय करायचं, आणि राहू पण चांगला राहतो. अमावस्याला तुम्हाला जायचंय, नदीमध्ये अंघोळ करायची आहे, पवित्र नदीमध्ये अंघोळ करायची. आणि जेव्हा तुम्ही ही रेमेडी 6 महिने करून बघता ना, तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये त्याचा ना इफेक्ट दिसायला चालू होतं. आणि तुम्हाला पितृदोष जरी असेल ना, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला राहत मिळेल. तर ही रेमेडी दोन्हीसाठी आहे, तर तुम्ही करून बघा नक्की. ओके, नक्की. आणि आपण मागच्या वेळेसही बोललो होतो नजरसाठी, पण मला वाटतं की नजरसाठी लाल किताबमध्ये काय प्रत्येकाला काय होतं, इव्हन मला सुद्धा हा प्रॉब्लेम आहे.
सातत्याने म्हणजे नजर लागणं वगैरे. मग आई म्हणते नजर लागली आहे आणि खरंच काहीतरी थोडंफार नजर वगैरे केली, काहीतरी ती करते, त्याच्यानंतर मला खरंच बरं वाटतं. तर काही लोकांना ना सातत्याने नजर लागण्याचे किंवा जे मानतात त्यांच्यासाठी लागण्याचे प्रॉब्लेम असतात. त्याच्यासाठी काही उपाय आहे? किंवा तुम्हाला सुद्धा मध्ये मला वाटतं तो काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तसा? मलाही नजर लागली होती ॲक्च्युअली आणि त्याच्यानंतर मला ना ॲक्च्युअली गळाचा प्रॉब्लेम झाला. हं. तर मी बरेचसे डॉक्टरांकडे गेले, रिझल्ट तर नॉर्मल आहे, काही समजत नाहीये. त्यामुळे 3 आपला आठवडे पॉडकास्ट लांबला हां. होता, हाच पॉडकास्ट. किती वेळा चेंज झाली डेट हां, आपली. हां, तर हां. मग काय झालं, मी इतके डॉक्टर केले, मला काही समजेना आणि रिझल्ट आहे ना पूर्ण नॉर्मल. रिपोर्ट तर नॉर्मल आहे, मला समजत नव्हतं. मग मी एकदा म्हटलं मम्मीला नजर काढ. हं, ठीक आहे. आणि मम्मीने नजर नाही काढली. हं, तर मी माझ्या भावाला सांगितली नजर काढायला. तर मग नजर काढली. त्याच्यानंतर मग मम्मी काय म्हटली, "तू काय कर, बाळूमामाचा भंडारा घे हं. आणि तोंडामध्ये टाक आणि फक्त बाळूमामाचं नाव घे." मला दुसऱ्याच दिवशी नीट झाले मी. माझा गळा एकदम नॉर्मल झाला. अरे बापरे! मी बाळूमामा आणि जेव्हा पण मला असं होतं ना, की मला असं काहीतरी वाटतं, की म्हणजे अननेसेसरी वाटतंय, की बिमार तर नाहीये, बिमार फील होतंय. हं, बट जेव्हा मी रिपोर्ट बघते तर नॉर्मल आहे. तर त्या टाईमला मी फक्त बाळूमामाचा भंडारा हातामध्ये घेते, हं, बाळूमामाचं नाव घेते आणि मी काय केलं, फक्त त्याची चिमूटभर आहे ना तोंडामध्ये टाकली. नाहीतर पाण्यामध्ये कधी-कधी मम्मी देते हं, मला. हं. मग आणि अचानक जे पण प्रॉब्लेम होते ना, दुसऱ्या दिवशी मी नीटच झाले. मला हां. समजलं नाही नेमकं काय झालं. तर माझ्यासाठी तर मला जर विचारलं ना, तर माझ्यासाठी बेस्ट रेमेडी आहे बाळूमामाचं नाव घेणं आणि त्यांचा भंडारा तोंडामध्ये टाकणं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही करा ती रेमेडी, ठीक आहे. बट माझा त्यांच्यावरती खूप भरोसा आहे आणि मला मला नाही माहिती काय मॅजिक झालं. बट मी लिटरली दुसऱ्या दिवशी ठीक झाले. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये लहान मुलं असतात. ते नीट अभ्यास करत नाही. अभ्यास केला तर त्यांना मार्क्स वगैरे चांगले मिळत नाही. प्रत्येक पालकांना त्यांच्या पाल्यांकडून ती अपेक्षा असते. तर त्याच्यासाठी काही आहे लाल किताबमध्ये रेमेडीज वगैरे? ॲक्चुअली आहेत माहिती आहे. हं, तर काय होतं माहिती आहे, आजकाल ना जे मुलं आहेत ना, ते फोन जास्त यूज करतात हं. आणि गॅजेट जास्त यूज करतात आणि गॅजेट काय राहू आहे. तर त्यांचा राहू जास्त ॲक्टिव्हेट आहे. तर अच्छा. त्यांच्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम होते. एक तर त्यांना तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करा. कोणती पण फिजिकल ॲक्टिव्हिटी असू द्या. तुम्ही एक्सरसाइज करायला लावा, कोणत्या स्पोर्ट्समध्ये टाका. नाहीतर तुम्हाला नाही तुमच्या आता तुम्ही छोट्या-छोट्या गावामध्ये राहत असाल, तर तुम्ही रनिंगला घेऊन जा तुमच्यासोबत. म्हणा तू काय करे ना, इथून असे 2 चक्कर मारून ये. ते काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायलाच लावायची. त्याने काय होते ना, त्यांचा मंगळ शांत होतो आणि त्यांची जी एनर्जी आहे ना, ती प्रॉपर चॅनलाइज होते. मग त्यांना हा प्रॉब्लेम थोडासा कमी होता. त्याच्या व्यतिरिक्त ना, मी अजून एक चांगली रेमेडी जी बघितली आहे ना, मी बऱ्याच माझ्याकडे जे क्लायंट आहेत ना, त्यांना म्हणते तुम्ही 5-मुखी रुद्राक्ष घाला. त्यांना नजरही नाही लागणार, त्यांची हेल्थही चांगली राहील, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहील आणि मनही शांत राहील. जर ते 10 वर्षाच्या खाली असतील तर तुम्ही 5-मुखी रुद्राक्ष घाला आणि 10 वर्षाच्या वरती असतील ते 4-मुखी रुद्राक्ष घाला. 4-मुखी रुद्राक्ष मर्क्युरीचा आहे, बुद्धीचा आहे. तर त्यांचं माइंड शार्प होतं, फोकस चांगला होतो, त्यांचं अभ्यासात मन लागतं आणि जे पण अभ्यास करतात ना, ते त्यांच्या लक्षात राहतं. ओके. तर त्याच्यासाठी मी त्यांना रेमेडी सांगते. पॉसिबल असेल तर एक त्राटक मेडिटेशन आहे, त्याचे क्लासेस करा. ऑनलाईन पण असतील आय थिंक, नाहीतर YouTubeवर पण मिळेल तुम्हाला. बऱ्याचशा असे व्हिडिओ आहेत. त्राटक प्राणायामचे मी इतके चांगले ट्रिमेंडस रिझल्ट बघितलेत. तुम्ही त्राटक एक प्राणायाम, नाहीतर नॉर्मल कोणतं पण मेडिटेशन असेल ना, तुम्ही ते पण करू शकता. पण मी त्राटकचे तर मेडिटेशनचे भरपूर फायदे पाहिलेत. ओके. खूप छान. आत्तापर्यंत आपण लाल किताबबद्दल बोललो आणि त्याच्यानंतर त्याचे एकदम घरगुती आणि साधारण उपाय पाहिले. परंतु मला असं वाटतं की काय होतं, की हे असे उपाय पाहत असताना ज्यांचा विश्वास आहे ते विश्वास ठेवतात. परंतु काही लोकं त्याला थोडंसं अंधश्रद्धा आहे वगैरे अशा पद्धतीची नावं देतात. इतक्या सोप्या उपायाने जर झालं असतं तर काहीच्या काही कमवलं असतं, असंही बोलतील. अशा लोकांसाठी काही सांगायचे शेवटी तुम्हाला? माझं असं म्हणणं आहे, ठीक आहे, तुम्ही डिसॲग्री पण होऊ शकता. हं, ठीक आहे. जेव्हा तुम्ही आहे ना रामायण बघितलं, तर रामजीला त्यांचं राज्य मिळवण्यासाठी 14 वर्षाचा वनवास करावा लागला. ठीक आहे. पांडवांना 13 वर्षाचा वनवास करावा लागला, तेव्हा त्यांचं राज्य मिळालं. त्यांना लढाई करावी लागली, संघर्ष खूप करावा लागला संघर्ष करावा आणि लागला. मग त्याच्यानंतर मिळालं ना. आता ते तर भगवान आहेत ना आणि रामजी आहेत ना, तर ते तर करू शकते. त्यांच्यासाठी काय ईझी आहे. ते तर नॉर्मल विचार जरी केले तर त्यांच्या गोष्टी व्हायला पाहिजे. पण तसं नाही केलं त्यांनी. त्यांनी तो वनवास काढला, संघर्ष केला, युद्ध केलं आणि मग त्यांना ते राज्य मिळालं. तर आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट इझिली नाही मिळत आणि तुम्ही शॉर्टकटच्या मागे नका लागू. आयुष्यामध्ये जे तुमचे संघर्ष आहेत, तुमचे जे कर्म आहेत ना, ते कुठेच चुकले नाहीत. तुम्हाला ते करावेच लागतील. आणि असा तुम्ही विचार करू नका, की मी तुम्हाला रेमेडी दिली, तुम्ही माझ्याकडे आला, मी तुम्हाला अशी काहीतरी जादू करून देईल. काही नाही होणार. तुमचे जे संघर्ष आहे, तुमच्या आयुष्यामध्ये जो प्रॉब्लेम होणार होता, जे प्रॉब्लेम्स येणार होते, ते काही चेंज नाही होणार. तुमचे आहेत ना, फक्त त्याची इंटेन्सिटी कमी होते. 10% कमी. ठीक आहे. फक्त आणि तुम्ही जे पण आहे ना, तुम्ही शॉर्टकटच्या मागे नका लागू. तुम्हाला रेमेडी करा आणि रेमेडीने असं नाही होत. मग काय होतं ना, जेव्हा तुमचं काम होणारच होतं, तेव्हा तुम्ही माझ्याकडे येता आणि मग तुम्ही ती गोष्ट करता. ठीक आहे. तुम्हाला म्हणते मंदिरामध्ये जा, जवळ जा, नदीमध्ये हे वाहा, नाहीतर कोणत्या आहे ना मंदिरामध्ये जाऊन दान करा.
तर ते तुम्ही काम करणार होता आणि तुमचं काम होणार होतं. हे पण ऑलरेडी प्री रिटन आहे. बरोबर. ठीक आहे. तर मग एखादी गोष्ट करून तुम्ही काय करता, त्याची एनर्जी चेंज करता आणि सगळीकडे एनर्जीज आहे ना, तर तुम्ही आयुष्यामध्ये कर्म करा. मी पहिले पण ह्याच गोष्टी सांगितलं होतं. तुम्हाला आयुष्यामध्ये त्याच गोष्टी मिळतात ना, ज्या गोष्टींसाठी तुम्ही संघर्ष करता. त्या गोष्टी नाही मिळत ना, ज्या माझी इच्छा आहे, माझं मन आहे आणि मला हे पाहिजे, त्या गोष्टी नाही मिळत. तर तुम्हाला संघर्ष करायचाच आहे. मानव जन्माला आलात ना, तर तुमचं कर्तव्य आहे ते तुम्हाला करावंच लागेल. ओके. खूप छान, खूप छान. आजच्या पुरतं आपण थांबूयात. मला वाटतं लाल किताबवरती खूप सुंदर अशा पद्धतीचं विश्लेषण झालेलं आहे. उपाय खूप सुंदर दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रॉब्लेमवरती उपाय काढण्याचा आपण प्रयत्न या पॉडकास्टमधून केलेला आहे. आणि जसं मॅमनी शेवटी सांगितलं, की उपाय हे जे असतात, की अगदी काही तुम्हाला जादू नाही आहेत, की तुमचं ड्रास्टिकली काहीतरी चेंजेस होईल किंवा पैसा येतोय तो उद्याच लगेच तुम्ही करोडपती व्हाल. अशा पद्धतीचे कुठलेही उपाय सांगितले गेलेले नाहीत. ज्यांचा विश्वास आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवला, विश्वास हाच सर्वात मोठा उपाय आहे, हे मला याच्यामध्ये ॲड ऑन करायला आवडेल. आणि त्यामुळे बाकी आमची कुठलीही याच्यामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याची कसलाही हेतू नाही आहे. ते उपाय विश्वासाने केले तर साध्य होतात. विश्वास हाच त्याच्या मागचा सर्वात मोठा हेतू असतो. खूप छान अशा पद्धतीचा हा पॉडकास्ट झालेला आहे. मला स्वतःला खूप इंटरेस्टिंग वाटल्या या सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुम्हाला हे सगळं कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मॅमला आपण पुन्हा या मंचावरती बोलूयात. कुठल्या विषयावरती मॅमला तुम्हाला ऐकायला आवडेल ते सुद्धा सांगा. आपण त्यांना विनंती करून पुन्हा या मंचावरती घेऊन येऊयात. मॅम कसं वाटलं पुन्हा एकदा येऊन? खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून, तर खूपच चांगलं वाटत आहे आणि तुमचा ऑरा पण खूप छान आहे. ठीक थँक्यू सो आहे. मच. खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि मला पण आहे ना पॉझिटिव्हिटी मिळते तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच मॅम. आणि नक्कीच हा दुसरा आहे. अजून खूप सारे पॉडकास्ट आपल्या मॅमसोबत येणार आहेत, हे मात्र नक्की. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरत जाऊ नका. कारण काय होतं, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतात. आणि सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला असे अनेक पॉडकास्ट करायला बळ देतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. राधे राधे. राधे राधे.